हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता, जशी आहे तशी, अध्याय नंबर 12. आणि लास्ट टाइम आपण श्लोक नंबर 13 आणि 14 याला आपण थांबलो होतो. अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरंकार सम दुःख सुख शमी संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्य अर्पित मनोबुद्धिर यो मे मद्भक्त समय प्रिय. तर भगवंतांनी या अध्यायामध्ये साकार आणि निराकार यांच्यापैकी साकार रूपाची आराधना ही श्रेष्ठ आहे हे सिद्ध केल्यावरती त्यानंतर त्यांनी भक्तीचे वेगळे लेवल सांगितले की तुम्ही भक्ती कुठल्या वेगवेगळ्या स्तरावरती करू शकता. जर तुम्हाला हे स्तर जमत नसेल तर हे जमत नसेल तर हे, असं करत करत त्यांनी आपल्याला वेगवेगळे मार्ग सांगितले भक्ती करण्याचे. राईट. त्यानंतर मग 13व्या श्लोक मध्ये भगवंतांनी 13 आणि टिल एंड भगवंतांनी सांगितलं की भक्तांमध्ये कुठले गुण असावेत, भक्त कसे असायला हवेत. राईट. जो जीवांचा द्वेष करीत नाही आणि सर्व जीवांचा सहृदय मित्र आहे, जो मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे आणि स्वतःला स्वामी समजत नाही, जो सुख दुःखामध्ये समभाव राखतो, जो क्षमाशील सदैव तृप्त आत्मसंयमी आहे आणि आपले मन व बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो दृढ निश्चयाने भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. राईट. सो दीज आर द क्वालिटीज ऑफ अ डिवोटी. हे भक्तांच्या क्वालिटीचं वर्णन करण्यात आलं होतं. राईट. आणि आपण या सगळ्या क्वालिटीजना डिटेलमध्ये डिस्कस केलं होतं. राईट. ते कशा प्रकारे डिवोटी हा या सगळ्या गुणांना आत्मसात करून राहिलेला असतो. राईट. आणि त्यानंतर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर ह्या सगळ्या गुणांचा एक सिक्वेन्स देताना सांगतात. सपोज जर अजून म्हणत असेल की मी नॉन एनव्हियस कसं राहावं. राईट. म्हणजे मी मनामध्ये द्वेष न ठेवता मला मैत्री आणि करुणा दाखवायची आहे, परंतु मी युद्धभूमीवरती आहे. राईट. तर मी दुर्योधनाचा दुर्योधनाला मी मित्र म्हणून कसा बघू शकतो, तो तर माझा शत्रू आहे. राईट. म्हणून बघा भगवद्गीता किती डेप्थ मध्ये आहे. प्रश्न आहे इथे की मला भगवंत म्हणतायत की मैत्र करुण एवच, मित्रता आणि करुणा म्हणून बघ. पण सोबत काय म्हटलेलं आहे, अर्जुन म्हणतोय की दुर्योधन तर माझा मित्र आहे. राईट. दिस इज फर्स्ट सिरीज. त्यानंतर आपण ते बघू का ते पुढच्या श्लोकामध्ये येईल ते उत्तर. त्यानंतर अर्जुनाला भगवंत म्हणतात की पोझिशन सोडून दे आपली, म्हणजे गोष्टींवरती आपलं स्वामित्व दाखवू नकोस. निर्ममो निरंकार. तर अर्जुन म्हणतो की मी जर निर्ममो आणि निरंकार राहिलो तर लोक माझा अब्यूज करतील. राईट. लोक मला छळतील किंवा लोक मला त्रास देतील, कारण माझ्याकडे काही नसेल, मला कष्ट सोसावे लागतील. मग तेव्हा भगवंत म्हणतात म्हणून सम सुख दुःखी राहायला शिक. जर कोणी छळ केला तुझा, पण छळ केला तर काय करायला लागेल तुला, सम सुख दुःखी राहा. आणि भगवंत म्हणतात, अर्जुन म्हणेल की मी शम सुख दुःखी कसा राहू. राईट. मी जर अशा प्रकारे जगात सहन गोष्टी करत राहायला लागलो, राईट, तर मी कसा राहू शकेल जगामध्ये. कारण मग मला जर समजा कोणी राहायला घर नाहीये किंवा मला सोबत राहणाऱ्या लोकांना पाठपुरवठा करण्याकरता माझ्याकडे गोष्टी नाहीयेत व्यवस्थित, तर भगवंत म्हणतात संतुष्ट राहा. म्हणजे संतुष्ट राहायला शिक. संतुष्टम सततम योगी. राईट. आणि संतुष्ट होण्याकरता तुला काय करावं लागेल, फायनली त्यांनी सांगितलेलं आहे लास्टला, संतुष्टम सततम योगी यथात्मा. त्याच्याकरता तुला दृढ निश्चय व्हावा लागेल. आणि दृढ निश्चय होण्याकरता काय करावं लागेल मला, शेवटच्या श्लोकामध्ये शेवटची लाईन, मय्य अर्पित मनोबुद्धिर. तुला तुझं मन आणि बुद्धी हे मला अर्पण करावं लागेल.
सो वेन यू डेडिकेट युअर माइंड, इंटेलिजन्स, बॉडी, एव्हरीथिंग, जे तुम्ही 5व्या अध्यायात बघितलं होतं ना, 5व्या अध्यायामध्ये, की भगवंतांवरती आपलं मन, बुद्धी आणि संपूर्ण आपला आश्रय भगवंत, तद्बुद्ध्या तदात्मानस तन्निष्ठा तत्परायण, राईट, तुम्हाला आठवतं का 5व्या अध्यायामध्ये, तद्बुद्ध्या तदात्मानस तन्निष्ठा तत्परायण गच्छन्ति अपनरावृत्तिम ज्ञान निर्दोष कल्मषम. जर आपण आपली मन, बुद्धी आणि संपूर्ण आपल्या जीवनाचं अस्तित्व आणि आपला आश्रय जर भगवंतांवर ठेवला आपण, राईट, तर आपण शुद्ध होऊन जातो. सो दिस इज अ सिरीज, ही सिरीज आहे या श्लोकांची, अद्वेष्ट सर्व भूतानाम, सर्व जीवांवरती मैत्री करुणा कर. त्याच्याकरता तुला निर्मम व निरंकार राहावं लागेल. कारण मी जर दुसऱ्यांच्या गोष्टींवरती माझा अधिकार जमवत असेल तर मी दुसऱ्यांवरती कसा करुणा करणार, संभव नाहीये ना. म्हणून भगवंत म्हणतात मैत्री करुणा करण्याकरता निर्मम व निरंकार व्हायला लागेल. आणि निर्मम व निरंकार जर राहिलास तू, तुझ्याकडे काहीच नाही तर तुला त्रास होणार, राईट. तुम्ही जर गाडीमधनं चालत असाल, प्रवास करत असाल आणि तुम्हाला जर व्यवस्थित बसायला जागा नसेल भेटलेली आणि तुम्ही साईडला बसलेला असाल, राईट, तर मग तुम्हाला त्रास होईल ना. मी जेव्हा इथनं मुंबईतनं खोपोलीला जातो, मेलने जातो मी, डेक्कन मेलने, तर ते रिझर्वेशन तिकीट काढत नाही मी, कारण त्याला वेळ भेटत नाही कधी कधी मला. तर मी त्या पॅसेंजर रिझर्वेशनच्या डब्यातच जातो, पण मी साईडला बसतो. कुठे? बाथरूम जवळ, दरवाजाच्या बाजूला. मग काय होतं, मग टीसी एकदा आला, टीसी म्हटलं की तुम्ही इथं नका बसू, तुम्ही सीटवरती बसा. हरे कृष्ण. मला वाटलं आता मला फाईन लावेल. तुम्हाला म्हटलं तुम्ही सीटवरती बसा, तुम्ही इथं नका बसू. मग मी म्हटलं, मग तो गेल्यावर मी विचार केला, मी म्हटलं मी तर बसायला तयार आहे, तुम्ही पण बसवायला तयार आहात, पण तिथे सीटच्या बाजूला जो बसलेला तो मला विचारेल तुमच्याकडे तिकीट आहे का, मला टीसी विचारणार नाही, पण तिथे बसलेले लोक विचारतील. सो व्हॉट हॅपन्स की जगामध्ये आपल्याला सुख दुःख शमी राहावं लागतं, राईट. मग टॉलरेट करावं लागतं. हे तर मी म्हणजे माझ्या अधिकारामध्ये नसताना बोलतोय. लोक अधिकारामध्ये असताना जर तुम्हाला नाही भेटलं तर किती त्रास होईल तुम्हाला. तुमच्या एखाद्या गोष्टीवरती अधिकार आहे आणि तुम्हाला भेटलं नाही, तुम्हाला किती त्रास होईल, भरपूर त्रास होतो, राईट. सो दॅट्स वाय इट इज सेड संतुष्टम, त्याच्याकरता संतुष्ट राहायला पाहिजे, राईट. संतुष्टम सततम योगी. आणि संतुष्ट राहण्याचा अभ्यास करण्याकरता तुम्हाला दृढनिश्चय व्हावं लागेल. आणि ह्या सगळ्या क्वालिटीज डेव्हलप करण्याकरता तुम्हाला फायनली काय करावं लागेल, मयी अर्पित मनोबुद्धीर. सो बेसिकली सांगण्याचा सारांश असा आहे की जोपर्यंत आपण भगवंतांचे शुद्ध भक्त बनत नाही किंवा शुद्ध भक्तीच्या मार्गावर चालत नाही, तोपर्यंत आपण या जगामध्ये ऍक्च्युली भगवंतांचं प्रिय भक्त बनू शकत नाही, किंवा लोकांना आपण प्रचार करू शकत नाही, किंवा लोकांना आपण मित्र म्हणून दिसणार नाही. आपण लोकांना म्हणून बघा, प्रचार कोण करू शकेल, ज्याच्या हृदयामध्ये करुणा आहे. प्रचार तो नाही करू शकत ज्याने लेक्चर ऐकलेलं आहे, किंवा ज्याने 10 पुस्तकं वाचलेली आहेत, किंवा ज्याला जास्त पंडित ज्ञान आहे, किंवा ज्याने गीतेचे श्लोक पठन केलेले आहेत. तो प्रचारक नाही बनत. प्रचारक बनण्याची सिंपल डेफिनेशन आहे, प्रचारक बनण्याकरता आपल्या हृदयामध्ये करुणा हवी, राईट. आणि करुणा म्हणजे सॅक्रिफाईस. करुणा म्हणजे आपल्याला त्याग करावा लागतो. कसला त्याग? आपल्या कम्फर्टचा, आपल्या सोयीसुविधांचा. कारण तुम्ही जिथे जाल, समजा तुम्ही से फॉर एक्झाम्पल कधी कधी तुम्ही एखाद्या ठिकाणी जाल प्रचार करायला, किंवा तुम्ही कुठे गेस्ट जाल, जरुरी नाही की तुम्हाला तिथे सगळे लोक सेम प्रकारे रिसेप्शन देतील ज्या प्रकारे तुम्हाला रेग्युलर लोक रिसेप्शन देत असतील. किंवा तुम्हाला कधी तुम्ही बाहेर गेला, तुम्हाला झोपायला जागा अशी भेटेल तिथे मच्छर चावतायत. हरे कृष्ण. एक जरी मच्छर चावला तरी पूर्ण प्रचार संपला. अहो लय मच्छर आहे इथे, कुठल्या ठिकाणी बोलवलंय मला इथे लेक्चर द्यायला, मला नाही करायचं, मी चाललो वापस. मग तसं जमत नाही. मग तुमची करुणा जी आहे तुमच्या मनामध्ये किती करुणा आहे, ही एका मच्छरने टेस्ट केली. म्हणून आपण या जगामध्ये राहताना जर ह्या क्वालिटीज डेव्हलप नाही केल्या, भगवंत का म्हणतात पुन्हा पुन्हा असा भक्त मला प्रिय असतो. म्हणून असा भक्त प्रिय असतो कारण असाच भक्त असतो. कारण याशिवाय भक्त बनू शकत नाही ना तो. म्हणून भक्ती मार्गामध्ये सर्वप्रथम आपल्याला हे कळलं पाहिजे की भक्त कसा बनतो, राईट. आपण तर आलो आता इस्कॉन मध्ये, चॅन्टिंग करतोय, कधी कधी आपण भांडणं पण करतो, परत चॅन्टिंग करतो, परत भांडणं करतो, राईट. कधी कधी आपण आपल्या अधिकाराच्या गोष्टी ऐकून दाखवतो, हे माझ्या अधिकाराचं आहे, हे काउन्सिलिंग माझे आहेत, किंवा हा एरिया माझा आहे, राईट. ते तुम्ही करा, तुम्हाला सेवा म्हणून दिलेली आहे. पण विसरू नका की
आपल्याला सेवा म्हणून दिलेली आहे. आणि वेळ गेल्यावरती आपल्याला हे लोक फिरून पण बघणार नाहीयेत. ऍक्च्युली समजायला असं आपल्याला पाहिजे ना. आता आमचा जो जुना भक्तिशास्त्री क्लास मी जो केलेला आहे, जी फर्स्ट बॅच मी केली होती 2017ला, 17, 18, 19, आय थिंक 18, 19, 20, 21ला ती संपली बॅच. एक्झॅक्टली 4, तुमच्यासारखेच. तुमचं 4थं वर्ष आहे आणि यावर्षी तुमची पण बॅच संपेल डिसेंबरच्या आसपास, समवेअर लाईक दॅट. मग ती बॅच जेव्हा संपली, त्यातल्या कधीही कोणी मला म्हणजे त्यांनी ढुंकून पण कधी मागे वळून फोन पण नाही केला कधी. किंवा कधी एक मेसेज नाही, कॉल नाही, कधीच नाही. नो कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्ट इज कम्प्लिटली ब्रोकन. आय मीन टू से की आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला काही लोक किंवा व्यक्ती किंवा जागा ह्या आपल्या सेवेकरता दिलेल्या असतात. ती सेवा संपली की तुम्ही तुमच्या मार्गाला, आम्ही आमच्या मार्गाला. राईट. मार्गाला म्हणजे आपण आहोत एकत्र. दोज रिमेंबर द रिमेंबर. काही आहेत भक्त जे फोन करतात, भेटतात कधी कधी. काही असे आहेत. त्या बॅचमध्ये 55 भक्त होते. 55 मधले शेवटला भक्तिछत्री सर्टिफिकेट फक्त 20 जण घेऊन गेले. राईट. त्या 20 मधले 2-3 जण आहेत, ते फोन करतात, येतात, भेटतात कधी कधी आणि घरी बोलवतात प्रसादाला कधी कधी. सो आपल्याला हे कळलं पाहिजे की या जगामध्ये आपण भाड्याचे आहोत. राईट. वी आर ऑल किरायेदार. आज किराया दे रहे हो तो लोग साथ में है, किराया खत्म कोई नहीं पूछेगा. राइट. सो दॅट इज सेवा. राईट. दिस इज सर्व्हिस अँड वी आर गोइंग अहेड. सो म्हणून इथे भगवंत म्हणतात की हे क्वालिटीज डेव्हलप करणे अनिवार्य आहे माझ्या भक्तांना. कारण हे क्वालिटीज डेव्हलप केल्याशिवाय भक्त बनू शकत नाही. ऍक्च्युली बघायला गेलं प्रभुपाद पुढे तात्पर्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे. राईट. शेवटच्या लाईनीमध्ये 3-4 लाईनीमध्ये, भक्तीचा असा हा आदर्श निश्चितच दुर्मिळ आहे आणि भक्तीच्या विधी नियमांचे पालन करून तो भक्तीच्या आदर्श अवस्थेपर्यंत उन्नत होतो. भगवंत यापुढे सांगतात की असा भक्त हा मला अत्यंत प्रिय आहे आणि त्याच्या परिपूर्ण कृष्ण भावना भावित क्रियांमुळे मी सदैव प्रसन्न असतो. राईट. लाईक दॅट. सो दॅट वॉज दिस ब्युटिफुल सिरीज 13 ते 14. त्यानंतर मग याला आणखी ऍडिशनल शेवटचे अजून दिलेले श्लोक्स आहेत. शेवटचे 5 श्लोक अजून याला ऍड करण्याकरता, याच्या क्वालिटीजना अजून ग्लोरिफाय करण्याकरता भक्तांच्या. श्लोक नंबर 15 वाचा. चित्रा सुंदरी देवी माताजी वाचताल तुम्ही? हरे कृष्ण प्रभूजी. हा वाचा. श्लोक क्रमांक 15 प्रभूजी. हो 15. यस्मादो ते लोक नो यदेचया हर्षमर्ष भयोद्वेगता यचस्मे प्रिया. ज्यांच्यामुळे कुणीही विचलित होत नाही आणि जो इतर कोणामुळे विचलित होत नाही, जो हर्ष आणि दुःख, भय आणि चिंता यामध्ये समभाव राखतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. नाव तुम्हाला वाटेल की काही क्वालिटीज पुन्हा पुन्हा रिपीट केलेल्या आहेत. जसं इथे दिलेलं आहे हर्ष आणि दुःख, भय आणि चिंता यामध्ये समभाव राखतो. मग मागे काय सांगितलं तेच सांगितलं. मग काही क्वालिटीज का रिपीट केले गेलेले आहेत? कारण त्या क्वालिटीज फार इम्पॉर्टंट आहेत. भगवंतांची इच्छा आहे की तुम्ही या क्वालिटीज डेव्हलप कराव्यात, म्हणून त्या क्वालिटीजना पुन्हा रिपीट केलं भगवंतांनी. राईट. नाव इथे भगवंत म्हणतात की माझा भक्त असा असतो ज्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही. मग आता तुम्ही तर किती लोकांना उद्विग्न केलं असेल, तुम्हाला असं वाटलं असेल बाहेर तुम्ही प्रचाराला जात असाल तेव्हा, पुस्तक वितरणाला जात असेल तेव्हा. राईट. असं तुम्हाला वाटलं असेल ना की मी कितीतरी लोकांना उद्विग्न करून आलोय आज. राईट. सो इथे पण भगवंत म्हणतात की माझा भक्त कोणाला उद्विग्न करत नाही. राईट. बघा आता कसं उद्विग्न करतायत. हरे कृष्ण. माझा भक्त कधीही उद्विग्न होत नाही. सॉरी तो कोणाला उद्विग्न करत नाही. का उद्विग्न करत नाही? ऍक्च्युली भक्त जेव्हा प्रचार करतात या जगामध्ये, ते प्रचार कशा करता करतात? काय लोकांना उद्विग्न करण्याकरता करतात का? नाही. लोकांना त्यांच्या उद्विग्न अवस्थेपासून शांत करण्याकरता करतात. राईट. पण लोकांना याची जाण नाहीये, म्हणून लोकांना वाटतं की आम्हाला उद्विग्न करतायत. राईट. पण ऍक्च्युली बघायला गेलं तर भक्तांची इच्छा असते, राईट, की ह्या जगातील जे त्रस्त लोक आहेत ते सुखी व्हावेत. राईट. म्हणून तो कोणाला ऍक्च्युली उद्विग्न करत नाही. इन वन सेन्स तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर. आणि भगवंत दुसऱ्या लाईन मध्ये सांगतात
आणि तो इतर कोणामुळे उद्विग्न सुद्धा होत नाही. म्हणजे तो कोणाला उद्विग्न करत नाही आणि तो कोणाच्यामुळे उद्विग्न होत नाही. का उद्विग्न होत नाही भक्त कोणामुळे सुद्धा? प्रभुपाद लिहितात तात्पर्यामध्ये फर्स्ट लाईन, या श्लोकात भक्ताच्या आणखी काही गुणांचे वर्णन करण्यात आले आहे. अशा भक्ताद्वारे कोणालाही कष्ट, चिंता, भय किंवा असंतोष होत नाही. राईट. भक्त सर्वांप्रती दयाळू असल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल असे काही करीत नाही. त्याचबरोबर इतरांनी जरी भक्ताला त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी तो उद्विग्न होत नाही. राईट. का उद्विग्न होत नाही? बघा किती सुंदर याला तात्पर्य प्रभुपादांनी दिलेलं आहे. प्रभुपाद लिहितात, तुम्हाला दिसेल पुढे, खोली प्रभू. प्रभुपाद इथे लिहितात, भगवंतांच्या कृपेने तो साधनेमुळे इतका प्रगत झालेला असतो की कोणत्याही बाह्य उपद्रवांनी शुद्ध होत नाही. वास्तविकपणे भक्त सदैव कृष्ण भावना भावित असल्यामुळे आणि भक्तीमध्ये संलग्न असल्यामुळे कुठे गेलं ते, अशा भौतिक परिस्थितीमुळे तो विचलित होत नाही. सामान्यतः याविषयी मनुष्याला जेव्हा आपल्या शरीरासाठी किंवा इंद्रिय तृप्तीसाठी काही आढळते तेव्हा ते अतिशय आनंदी होतो. बरोबर आहे का ना? जेव्हा आपल्याला आपली आवडती गोष्ट मिळते तेव्हा आपण काय होतो? हरे कृष्ण, जास्त चॅटिंग होते. आणि जेव्हा तो दुःखी होतो आणि इतरांचा द्वेष, कुठे गेला, परंतु आपल्याकडे नसणारी इंद्रिय तृप्तीची साधने इतरांकडे पाहिल्यावरती तो दुःखी होतो आणि इतरांचा द्वेष करू लागतो. ही परिस्थिती कोणाची आहे? या जगातील भौतिकवादी व्यक्तीची. राईट. दुसऱ्यांकडे चांगल्या गोष्टी बघून त्याला त्रास होतो आणि आपल्याकडे चांगल्या गोष्टी असल्या तर तो गर्व करतो किंवा अति हर्षोल्लित होऊन आपली चॅन्टिंग कशी करतो तो? है ना, 10 वेळा बघेल, मला आज पगार जास्त भेटला, मला आज जास्त पगार भेटला. राईट. मला लॉटरी लागली, मला 10 लोकांनी सलाम बोलले, मला 10 लोकांनी माझी स्तुती गायली. मी चॅन्टिंग करताना त्याला आठवत असतं कसं माझ्या लोकांनी ग्लोरिफिकेशन केलं ना, छान छान छान, किती छान वाटते आज मला. आज मला बिलकुल काही प्रॉब्लेम नाही जीवनामध्ये, मी संतुष्ट आहे. आणि जेव्हा दुसऱ्यांकडे आपल्यापेक्षा जास्त तेव्हा दिसतं अभक्ताला स्पेशली, तेव्हा अभक्त त्या गोष्टींना बघून ईर्ष्या करतो. तर याला तुम्ही बघाल स्पेशली जेव्हा हा शब्द वापरलेला आहे, डिवोटी इज नॉट एजिटेटेड बाय अदर्स. वाय इज नॉट एजिटेटेड? राईट. कारण भक्त जेव्हा दुसऱ्यांकडे काही गोष्टी बघतो तेव्हा त्याला कळतं की ही सगळी काय आहे? भगवंताची प्रॉपर्टी आहे. या जगामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी भले कितीही लोकांकडे काही असोत, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? दिस आर ऑल कृष्णाज प्रॉपर्टी. राईट. आणि त्या गोष्टी भगवंताच्या कृपेने कधी मला भेटू शकतील, कधी मला भेटणार नाहीत, कधी दुसऱ्याला भेटतील किंवा तिसऱ्याला भेटतील. आणि ह्या सगळ्या गोष्टी जगामध्ये भगवंतांच्या योजनेने, भगवंतांच्या मायेने फिरत असतात. राईट. बिकॉज भक्ताला अल्टिमेटली कळतं की ऑल पीपल इन दिस वर्ल्ड आर अल्टिमेटली पपेट्स इन द हँड्स ऑफ माया. आपण काय आहोत? मायाच्या हाताखाली कठपुतली आहोत. राईट. आज तुम्हाला कोणाकडे जास्त दिसेल आणि कोणाकडे कमी दिसेल, परंतु हा सगळा आपापल्या इच्छांनुसार मायाने रचलेला हा आपल्यावरती खेळ आहे. राईट. आणि म्हणून भक्त या गोष्टीने बघून कधी डिस्टर्ब होत नाही. त्याला कळतं की सब कुछ क्या है, भाड़े का है. आज भगवान ने दिया है, कल नहीं देंगे या परसों देंगे, वापस नहीं देंगे, वापस ले लेंगे. राईट. भगवंतांच्या इच्छेने कधी त्याला भेटतील, कधी भेटणार नाहीत, म्हणून तो दुःखी होत नाही. म्हणून प्रभुपाद लिहितात तिथे, जेव्हा त्याला आपल्या शत्रूकडून प्रतिकाराची अपेक्षा असते तेव्हा तो भयभीत झालेला असतो. आणि जेव्हा तो यशस्वीपणे काही करू शकत नाही तेव्हा तो खिन्न होतो. जो भक्त सदैव अशा विकारांच्या पलीकडे गेलेला असतो तो श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय असतो. राईट. हर्ष या हर्षामर्ष, भय उद्वेग मुक्त. हर्ष आणि अमर्ष म्हणजे दुःख आणि भय यांच्यापासून जो, आणि उद्वेग आहे, चिंता, यांपासून जो मुक्त आहे तो मला अत्यंत प्रिय भक्त आहे. आणि सगळ्या चिंतांपासून मुक्त कोण होऊ शकेल? ज्याला कळतं की कृष्ण हे काय आहेत?
सर्वव्यापी आहेत आणि सगळ्यांचे कंट्रोलर आहेत, तो भक्त कधी टेन्शन घेत नाही. भगवंतांच्या इच्छेने आज माझी ही स्थिती आहे, कधी ही स्थिती नाहीये. मग आता त्याला समजण्याकरता प्रभुपाद एक उदाहरण देतात, क्लासिक उदाहरण देतात. सॉरी, चैतन्य भाऊ प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये त्याला एलॅबोरेट केलेलं आहे. प्रभुपादांच्या उदाहरणाला आपण उदाहरण जोडूया. मग कधी कधी तुम्हाला दिसेल असं की प्रभुपाद पण भक्तांवरती रागवायचे, माहितीये का तुम्हाला? वृंदावनमध्ये प्रभुपाद एकदा भक्तांवर चिडले होते. इधर का सिमेंट कहाँ गया, क्या कर रहे हैं आप लोग इधर, हरे कृष्ण. आणि एक टाइमला प्रभुपाद एक ठिकाणी गेले होते आणि तिथे भक्तांनी प्रसाद वाढला आणि प्रभुपादांनी तो प्रसाद बघितला आणि प्रभुपाद म्हटले, दिस इज डॉग्स फूड. म्हणजे मराठीमध्ये शुद्ध हे कुत्र्याचा खाणा आहे. हरे कृष्ण. तुम्ही म्हणाल हे काय है, ये तो गीता में हमने कुछ अलग पढ़ा था, वो किसी से एजिटेट नहीं होता है और किसी को एजिटेट नहीं करता है. यहाँ पे क्या हो रहा है सब, वाई प्रभुपाद इज गेटिंग एजिटेटेड. सो ऍक्च्युअली द अंडरस्टँडिंग इज, जेव्हा आपला स्वतःचा पर्सनल कम्फर्ट असेल तेव्हा आपण एजिटेट होऊ नये. राईट. जेव्हा गोष्टी आपल्या करता असतील तेव्हा एजिटेट होऊ नये. परंतु जेव्हा गोष्टी कृष्ण सेवेकरता असतील आणि कृष्ण सेवा ठीक होऊ शकत नसेल तर तुम्हाला एजिटेट नक्कीच व्हायला पाहिजे, नक्कीच तुम्हाला राग आला पाहिजे. प्रभुपाद रागावले स्वतः करता नव्हे, कोणा करता रागावले, अरे मंदिर में सिमेंट नहीं आ रहा है तो कंस्ट्रक्शन कैसे होगा. मंदिरा करता त्यांची चिंता आहे, भगवंतां करता. सिमिलरली जेव्हा त्यांना प्रसाद स्टँडर्ड त्यांनी बघितलं की प्रसाद का स्टँडर्ड बरोबर नाहीये, प्रभुपाद रागावले का, कारण वैष्णव सेवा ठीक होत नाही, इथे वैष्णवांची सेवा ठीक होत नाही. प्रभुपाद काय तिथे व्हिजिटर आहेत, प्रभुपाद थोडे एका सेंटरला एवढे दिवस राहिले. प्रभुपाद ट्रॅव्हल करायचे, तिथे आले, थांबले, प्रसाद घेतला, मॅनेजमेंट तिथे व्यवस्थित केलं, निघाले दुसरीकडे. प्रभुपादांना थोडी तिथे वर्ष बसून प्रसाद घ्यायचा होता. प्रसाद कोणाला घ्यायचा होता, तिथे असणाऱ्या लोकल भक्तांना. सो वेन डिव्होटीज सफर, दॅट टाइम वी हॅव टू बी एजिटेटेड. आपल्याला राग आला पाहिजे नक्कीच. इन सिमिलर लाईन राधानाथ स्वामी महाराज किंवा इथे सॉरी याचं उदाहरण दिलेलं आहे युधिष्ठिर महाराजांचं. युधिष्ठिर मग आता तुम्ही जर असं म्हणत असाल तर भगवंतांनी इथे एवढी सगळं सांगून की तो कोणामुळे एजिटेट होत नाही किंवा त्याने एजिटेट होऊ नये किंवा तो कोणाला एजिटेट करत नाही, मग भगवंत का अर्जुनाला म्हणतात की तू युद्ध लढ म्हणून? काय त्यांनी एवढं युद्ध लढायला सांगितलं? एवढं कुरुक्षेत्राचं युद्ध 18 दिवसामध्ये कितीतरी करोडो सैनिक मारले गेले, कशामुळे? का अर्जुन एजिटेट झाला तुमचा भक्त आणि त्याला कोणी एजिटेट केला? अरे तू फाईट कर मी तुझ्या मागे आहे. भगवंत एवढं इथे लेक्चर देताना अर्जुनला असं का म्हणू शकतात? आपल्याला याचा आशय कळला पाहिजे की ऍक्च्युली अर्जुन किंवा युधिष्ठिर महाराज त्यांना हे राज्य हवं नको होतं. हे राज्य त्यांना पाहिजे होतं का? हस्तिनापूरचं राज्य कोणाला पाहिजे होतं? अर्जुनाला पाहिजे होतं की युधिष्ठिर महाराजांना? कोणाला पाहिजे होतं? कोणाला पाहिजे होतं? हरे कृष्ण. मग दुर्योधनाला पाहिजे होतं, मग भगवंतांनी का त्याच्याकडनं काढून घ्यायचा प्रयत्न करतायत? मग त्यांनी समज सुखदुःखी राहायला पाहिजे होतं ना. तुम्ही आशय समजून घ्यायचा प्रयत्न करा. जर दुर्योधनाला राज्य पाहिजे होतं त्यांनी मग अर्जुनाने म्हटलं पाहिजे होतं की कृष्ण की इच्छा से उसको मिल रहा है, कृष्ण की प्रॉपर्टी है, अभी क्या है उसका टाइम है, उसको लेने दो, मैं शांत रहता हूँ, समझ सुख दुख शमी, मैं किसी से एजिटेट नहीं होता और ना मैं किसी से एजिटेट करता हूँ. सो व्हाई अर्जुन इज फाइटिंग? अर्जुन का युद्ध लढतोय? मग धर्माच्या रक्षणासाठी. हा, धर्माच्या रक्षणाकरता. म्हणजे हे जे युद्ध लढलं गेलेलं आहे ते युद्ध आपल्या करता नाहीये. आय मीन टू से की माझ्या स्वतःच्या कम्फर्ट करता नाहीये. ही हस्तिनापूरची राजगद्दी, हस्तिनापूरची राजगद्दी ही कशा करता आहे? धर्माची स्थापना करण्याकरता. या जगामध्ये जर धार्मिक राजे नसतील आणि मग भगवंतांची जी भगवद्गीता त्याचा प्रचार कोण करेल? जर समजा युधिष्ठिर महाराज सारखे राजे नसतील आणि सगळे दुर्योधनासारखे असतील तर जगामध्ये अधर्म पसरेल ना. म्हणून युधिष्ठिर महाराज जेव्हा हे युद्ध लढतात, हे युद्ध लढताना त्यांच्या मनामध्ये दुर्योधनाविषयी बिलकुल राग नाहीये. राग कशाविषयी आहे? ऍक्च्युली सी गीताचा इनर डायनेमिक्स काय बाहेर दिसताना दिसेल तुम्हाला. युधिष्ठिर महाराज रागात आहेत, त्यांनी बदला घेतला, द्रौपदीला असं झालं तसं. पण ऑल दिस थिंग्स इवन टू सेक ऑफ द्रौपदी, द्रौपदीचा अपमान झाला त्याचा बदला घेतला का? कारण द्रौपदी डिवोटी आहे. राईट. डिवोटीचा अपमान झाला तर आपण सहन करू शकत नाही, आपला अपमान झाला सहन करायचं. राईट. सिमिलरली म्हणून बघा युधिष्ठिर महाराज किंवा अर्जुन हे जे युद्ध लढताना त्यांच्या मनामध्ये अफाट करुणा आहे,
कोणाविषयी करुणा आहे? दुर्योधन विषयी. तुम्ही म्हणाल की हे कोणची करुणा आहे? मारणे की करुणा? ऍक्च्युली काही लोकांना मारून चांगलं करता येतं, माहितीये का तुम्हाला? मग ही करुणा आहे ना. काही लोकांना दंड दिल्याशिवाय ते चांगले बनू शकत नाहीत. मग डॉक्टरला कधी कधी सर्जरी पण करावं लागतं, राईट? समटाइम्स सर्जिकल ऑपरेशन इज नेसेसरी. मग सर्जरी नाही केली तर तुमच्या शरीरामध्ये असलेला कॅन्सर किंवा एखादा काही एनिथिंग आजार जो असेल तो बाहेर टर्मिनेट करता येत नाही ना. मग जर डॉक्टर सर्जरी करत असेल मग डॉक्टर काय हत्या करतो का? डॉक्टर काय तिथे गुन्हेगार आहे का? नाही ना. तुम्ही डॉक्टरला उलट ग्लोरिफाय करता, त्याला बक्षीस देता, त्याला सर्टिफिकेट देता की व्हेरी गुड व्हेरी गुड. सिमिलरली अर्जुन जेव्हा इथे युद्ध लढतोय, अर्जुनच्या मनामध्ये बिलकुल राग नाहीये आणि अर्जुनाला भगवंत अर्जुनाला हे समजवत आहेत की तू जे युद्ध लढत आहेस हे युद्ध कसं लढायला पाहिजे, ह्या भावनेने लढलं पाहिजे, राईट? हे युद्ध कशाकरता लढलं गेलेलं आहे? धर्माच्या स्थापनेकरता आणि कौरवांच्या भल्याकरता. म्हणून राधाराम महाराजांचं स्टेटमेंट आहे, when Pandavas killed Kaurava, it was not out of vengeance or envy. It was out of compassion towards them and towards all living entities. या जगातील सर्व जीवांच्या प्रति करुणा असल्याने आणि कौरवांच्या प्रति करुणा असल्याने पांडव हे युद्ध लढत आहेत, जेणेकरून कौरवांचं भलं होईल, या जगातील लोकांचं भलं होईल. म्हणजे विचार करा तुम्ही, भगवद्गीता किती खोलवर आहे. आपण वरच्यावरती त्याला बघतो, पण भगवद्गीता ही किती डेप्थ मध्ये आहे. म्हणून कधी कधी आपल्या दोन वैष्णवांमध्ये भांडणं होतात ना. काही आमचे भक्त आहेत ते भेटतात आम्हाला, पण आमचं त्या डिवोटीची भांडण झालं, भयंकर भांडण झालं. आता त्या डिवोटीला बघितलं ना की माझं हरे कृष्ण डोकं सटकतं. मी म्हटलं डोकं सटकून नका देऊ, जे भांडण झालं संपला विषय. आता तो वैष्णव आहे. तुम्ही आता बघा की तो चॅन्टिंग करतोय आणि तुम्ही तिथनं बाजूला व्हा, त्याला म्हणा ठीक आहे आप उधर जप करो मैं इधर जप करता हूं, हम दोनों अच्छी तरह से जप करेंगे अपना अपना, राईट? बिकॉज इव्हेंच्युअली आपल्याला ही भावना डेव्हलप करावीच लागेल, कारण भगवंतांची इच्छा आहे की आपण या भावना आणि या गुण डेव्हलप केले पाहिजेत. आणि त्याकरता भगवंत आपल्याला सगळ्या गोष्टी अरेंज करून देतात. क्रायसिस जर आपल्या जीवनामध्ये आले, समजून घ्यायचं कृष्णाचे आपल्यावरती अतिशय प्रेम आहे, राईट? कारण परीक्षा त्याची होते जो परीक्षा देण्याकरता अभ्यास करतोय. जो अभ्यासच करत नाही त्याची परीक्षा कशाला होईल? नॉन डिवोटची कधी परीक्षा होते का? राईट? कारण तो बिचारा ऑलरेडी फेलच है. जो फेल है उसका क्यों एग्जाम होगा? जो पढ़ाई करने की कोशिश कर रहा है उसका एग्जाम होता है. सो दॅट्स वाय जेव्हा डिवोटींच्या जीवनामध्ये जेव्हा काही संकट येतात किंवा रिव्हर्सल्स येतात, दिस इज जस्ट मेंट टू टेस्ट द डिवोटी कि कितना पानी गर्म हो गया है और कितना ठंडा है. ठंडा है तो गर्म करो इसको थोड़ा और, बढ़ाओ उसका हीटर का फ्लेम बढ़ाओ. भगवान तो फ्लेम वाढवतात गरम. अरे मैंने सोचा था चैंटिंग करने के बाद मुझे कूल कूल लगेगा, बहुत गर्म लग रहा है भगवान, और फ्लेम बढ़ाओ इसका. जितना ज्यादा बोलेगा उतना फ्लेम बढ़ाओ. चैंटिंग करेगा, हाँ हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. चलो फ्लेम कम करो. अभी अंबल हो गया है, सरेंडर कर रहे हैं, चैंटिंग कर रहे हैं, राइट? सो ऍक्च्युली आपण जेवढा आपण नम्र होऊन भगवंताची सेवा करायचा प्रयत्न करू, तेवढं आपण भगवंतांना प्रसन्न करू शकतो. अदरवाईज आपण इव्हेंच्युअली नुसते तथाकथित सेवा करून चॅन्टिंग करून भगवंतांना प्रसन्न नाही करू शकत. कारण त्या चॅन्टिंग मध्ये, त्या सेवेमध्ये तो गुण असला पाहिजे, तो भाव असला पाहिजे. त्या गुण आणि भावाशिवाय आपली चॅन्टिंग स्वीकार्य नाहीये भगवंतांना. नाही तर मग तुम्ही दिवसभर बडबडा, काय भगवद्गीता तुम्ही वाचा. आय मीन टू से की इट इज नॉट दॅट तुम्हाला मदत करणार नाही, मदत करेल. चॅन्टिंग करा दिवसभर किंवा तुम्ही सगळं करा, पण ते चॅन्टिंग त्या भावनेमध्ये असली पाहिजे. अदरवाईज त्या चॅन्टिंगचा आपल्याला जास्त उपयोग होणार नाही, राईट? सो दॅट्स वाय. सो म्हणून इथे भगवंत म्हणतात की माझा भक्त कधीही काय होत नाही. हा, आणि महाराजांनी एक सुंदर अजून स्टेटमेंट दिलेलं आहे. महाराज म्हणतात या श्लोकाचा अर्थ असा नाहीये की आपण बस भगवद्गीता वाचायचा प्रयत्न चालू आहे, राईट? सो लाईक दॅट आपल्याला अशा प्रकारे हे क्वालिटीज ना डेव्हलप करायला पाहिजे, राईट? म्हणून शत्रूंना जेव्हा शत्रूंना सुद्धा मारतो ना, तेव्हा त्यांना द्वेष भावनेने मारू नये. कारण तुम्ही कोणाला मारताय? तुम्ही शत्रूला मारत नाहीयेत, तुम्ही अनर्थानं मारताय.
जेव्हा अर्जुन कुरुक्षेत्र युद्धभूमीमध्ये कौरवांना मारतोय तेव्हा कौरवांना मारत नाही, ऍक्च्युली अनर्थांना मारतोय. या भावनेमध्ये आपण जेव्हा जाल ना तेव्हा आपल्याला भगवद्गीता ही विस्तारामध्ये समजेल. राईट. देन त्यानंतर भगवंत म्हणतात, अजून क्वालिटीज ऍड करतात. श्लोक नंबर 16 वाचा. शोभा शितोळे माताजी वाचा श्लोक नंबर 16. हरे कृष्ण प्रभुजी दंडवत. अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियः. जो माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियावर अवलंबून नसतो, जो शुद्ध, कुशल, चिंतारहित, दुःखमुक्त आणि कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी महत् प्रयास करीत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रॉपर लिहितात, जो दैनंदिन क्रियांवरती माझ्यावरती अवलंबून जो माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियांवरती अवलंबून नसतो, मग तो कोणावरती अवलंबून असतो? भगवंतावरती अवलंबून असतो. राईट. जो शुद्ध, कुशल, चिंतारहित, दुःखमुक्त आणि कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी महत् प्रयास करत नाही. महत् प्रयास म्हणजे तुम्ही ते ईशोपनिषदमध्ये वाचलेलं आहे. राईट. म्हणजे ओव्हर एंडेवर करणे. राईट. अति प्रयास करणे एखाद्या गोष्टी करता. प्रयास ठीक आहे, पण अति प्रयास करणे हे आपल्या भक्ती करता जास्त लाभदायक नाहीये. राईट. आणि अति प्रयास पण फॉर लॉंग टाइम, बिकॉज वी हॅव टू बॅलन्स. इथे प्रभुपाद तात्पर्यामध्ये येतात, एखाद्याने भक्ताला धन देऊ केले तरी ते मिळवण्याकरता त्याने धडपड करू नये. भगवंताच्या कृपेने जर आपोआपच धन प्राप्त झाली तर तो त्यामुळे हरवून सुद्धा जात नाही. दोन्ही गोष्टी आहेत. राईट. जास्त डोनेशन आलं उद्यापासून हरे कृष्ण काय, मग डिपेंडन्स भगवंतावरती संपला. कमी डोनेशन आलं तरी पण डिपेंडन्स संपला. काय मला वाटत नाही चॅन्टिंग काम करते, काय अजून धन येत नाहीये. अरे असं नसतं राजा. चॅन्टिंग कशा करता केली जाते पहिले तुला समजलं पाहिजे. राईट. आणि बरोबर लिहितात, स्वाभाविकच भक्त दिवसातून निदान 2 वेळा तरी स्नान करतो. हरे कृष्ण. हे प्रभुपादांना आजच्या युगामध्ये लिहावं लागतं का? कारण हरे कृष्ण, कारण लोक एवढे तमोगुणामध्ये राहतात आणि प्रभुपाद लिहितात, आणि आपली साधना करण्यासाठी प्रातःकाळी लवकर उठतो. राईट. याप्रमाणे साहजिकच तो अंतर्बाह्य पवित्र असतो. 2 गोष्टीने आपण पवित्र होतो. बाहेर आंघोळ करून पवित्र होतो आणि आतमध्ये आपण चॅन्टिंग करून पवित्र होतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राईट. जीवनातील सर्व कर्मांचे सार माहीत असल्याने भक्त नेहमी दक्ष असतो. म्हणजे काय? जीवनाचं सगळ्या कर्मांचं सार काय आहे की मला माझी कृष्ण भक्ती कधीही ऑप्शन मध्ये ठेवायची नाहीये. पर्याय नसते कृष्ण भक्ती. असं नाही की माझ्या जीवनामध्ये आज दिवसभरामध्ये 10 काम आहे, त्यातलं आय थिंक ठीक आहे चॅन्टिंग पण एक गोष्ट आहे, पर्याय आहे. जर झालं तर झालं, नाही तर नाही झालं. नाही असं नाही. चॅन्टिंग इज लाईफ लाईन. चॅन्टिंग इज मस्ट. रीडिंग इज मस्ट. हिअरिंग इज मस्ट. ये जब तक नाही होगा तब तक मैं उपाशीच आहे. मी भले पोटामध्ये 1 किलो भात भरला असेल किंवा चपात्या भरल्या असतील तरी मी उपाशीच आहे. कारण माझी खरी उपासमारी काय आहे? माझ्या हृदयामध्ये आत्म्याला प्रेम भेटत नाहीये. ही माझी खरी उपासमारी आहे. आणि म्हणून जेव्हा मी भगवंतावरती प्रेम करेल, साधना करेल, तेव्हा मी खरं अर्थाने माझं पोट भरेल. म्हणून भगवंत लिहितात, प्रभुपाद लिहितात, म्हणून त्याला वैदिक शास्त्रामध्ये त्याचा दृढ विश्वास असतो. भक्त हा कोणत्याही एका विशिष्ट पक्षाची बाजू घेत नसल्यामुळे तो चिंतामुक्त असतो. बरोबर आहे का नाही? कारण एका पक्षाची बाजू घेतली तर दुसऱ्या पक्षाचा विरोध करावा लागतो. राईट. मग तुम्ही म्हणाल की तुम्ही सगळे बीजेपीला का सपोर्ट करता? मग एका पक्षाला तुम्ही सपोर्ट करता, दुसऱ्या पक्षाला तुम्ही काय करता ते लक्षात ठेवलं पाहिजे आपण की आपण ऍक्च्युली विशिष्ट पक्षाची बाजू घेत नाही, आपण नेहमी भगवंताचीच बाजू घेत असतो. इन वन सेन्स बघायला गेलं तर. कारण आपल्याला पॉलिटिक्सशी घेणं देणं नाहीये. आपल्याला कोणाशी घेणं देणं आहे? जो कोणी आपल्याला धर्म स्थापनेमध्ये मदत करेल आपण ते असं होत आहोत. बिकॉज अल्टिमेटली आपल्याला कर्तव्य आहे धर्म स्थापनेशी, भक्ती स्थापनेशी. राईट. तो सर्व उपाधीतून मुक्त असल्यामुळे कधीही दुःखी होत नाही. शरीर ही एक उपाधी आहे हे जाणून शारीरिक दुःखांपासून तो मुक्त असतो. तो विचार करत नाही मी काळा आहे, मी गोरा आहे, मी बुटका आहे, मी उंच आहे, मी पातळ आहे, मी जाडा आहे. त्याला काही वाटत नाही. मी कोण आहे? मी आत्मा आहे. मी ना काळा आहे ना मी गोरा आहे. मग किती टेन्शन वाचायला विचार करा जरा जीवनामध्ये. किती तणाव कमी होईल. आज जगामध्ये मॅक्सिमम तणाव काय आहे? कारण लोक शरीराशी आसक्त आहेत आणि शरीराला थोडं जरी काय झालं, अरे रे 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 रे
4 केस माझी काळी पडली, सॉरी पांढरी पडली. काळी पडली म्हणजे कुठे वेस्टर्न लोकांची पांढरी केस असतात, त्यांना टेन्शन, अरे काळी कैसे हो गई मेरे बाल, राईट. कशाला एवढं टेन्शन घ्यायची गरज आहे? जर मी शरीरच नाहीये तर मी कशाला टेन्शन घ्यायचं एवढं? शरीर जिवंत आहे, चालतंय आपलं. कधी सुरकुत्या पडल्या किंवा केस पिकली किंवा आता पहिले आपण जसे सुंदर तसे आता सुंदर नसेल, काय हरकत नाहीये. कारण आपल्याला शेवटी भगवंत शरीरावरती प्रेम करत नाहीत, आपल्या आत्म्यावरती प्रेम करतात, राईट. भक्तीला प्रतिकूल असणारे कोणत्याही गोष्टीचा शुद्ध भक्त स्वीकार करीत नाही. उदाहरणार्थ प्रचंड इमारतीच्या बांधकामासाठी पुष्कळ शक्ती खर्च पडते आणि जर असे बांधकाम त्याला भक्तीमध्ये प्रगती करण्यास लाभदायक नसेल तर तो त्याचा अंगीकार करत नाही. दिस इज हाऊ अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जनम. जे भक्ती करता प्रतिकूल आहे त्याला आपण नेहमीच बाजूला ठेवलं पाहिजे, धावळा विचार केला पाहिजे की इथे जाऊ का नको. आणि भक्ती करता जे अनुकूल आहे त्याचा नेहमी वेलकम केलं पाहिजे, राईट. भगवंतांसाठी तो मंदिर बांधू शकेल आणि त्यासाठी सर्व प्रकारचे कष्टही करील, परंतु स्वतःसाठी एखादे मोठे घर बांधणार नाही. हरे कृष्ण. मी म्हणाल की आम्ही कुठे राहायचं? आम्ही पण आमचे घर बांधलेत ना, मोठे मोठे. आमचे सगळ्यांचे बंगले आहेत, 2 BHK 3 BHK 4 BHK आमचे घर. आम्ही घर नाही म्हणजे आम्ही राहणार कुठे? लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. जेव्हा इथे प्रभू असं म्हणतात की स्वतःसाठी एखादे मोठे घर बांधणार नाही, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे बांधलेलं घर आहे ते कोणाकरता आहे? ते भगवंताच्या सेवेकरता आहे, राईट. आम्ही बांधलेलं आमचं घर हे कुणाकरता आहे? भक्तांकरता आहे. म्हणून आता तुम्ही बांधलात ना, ठीक आहे, मग भगवंत एवढे स्मार्ट आहेत, ते तुम्हाला पहिले म्हणतील हा तुझे घर बांधना है, चल बांध. बांधने के बाद आपको पूरा डिवोटी बना देंगे. अब पूरा डिवोटी बन जाने के बाद क्या होगा? सारा घर भक्तों के अधीन. अब बुलाओ भक्तों को, घर में बुलाओ, प्रसाद खिलाओ, प्रोग्राम करो, पूरा घर ही भक्त कॅप्चर कर देते. तर भगवंत स्मार्ट असतात, पण डिवोटीला कळलं पाहिजे की मी पण स्मार्ट व्हायला पाहिजे. इफ कृष्णा इज स्मार्ट सो आई विल ऑल्सो कॉम्पीट विथ कृष्णा. मैं भी भगवान से कॉम्पिटिशन करूंगा. आप स्मार्ट है, चलो मैं भी स्मार्ट हूं आपके जैसा. कैसे? अरे आप मेरा घर लेना चाहते हैं, एक हॉल, मैं आपको पूरा घर देना चाहता हूँ, ले लो. एक हॉल के, आप एक ही हॉल के लिए आते ना. भक्त आपल्या घरी येतात तेव्हा काय म्हणतात? प्रभू तुमचं घर मोठं आहे, तुमचा हॉल जो आहे तो मला सत्संग करता आठवड्याला एकच दिवसाला प्रोग्रामला द्या ना. मग तुम्ही काय म्हटलं पाहिजे? एक दिन क्यों, ये पूरा घर आपका है, जब भी चाहिए कभी भी चाहिए बुलाओ सारे डिवोटी को. जिसको प्रसाद कम पड़ता है इधर आओ, प्रसाद बना के देंगे उसको. जिसको जो कमी पड़ता है मेरे घर में आओ. जर मला भगवंताने दिलेला आहे, धन दौलत दिलेली आहे, पैसा दिलेला आहे, माझ्याकडे काही शारीरिक क्षमता आहे, सगळं भक्तांच्या सेवेमध्ये लावायचं. आणि नाही लावलं तरी पण भगवंत घेतातच. बेटर आहे की आपण स्वतःहून जाऊन दिलं तर मग तुम्ही प्रिय व्हाल भगवंतांना, राईट. तसे पण प्रिय व्हालच. सो दॅट्स हाऊ भक्त हा कधीही या जगामध्ये दुःखी नसतो. का दुःखी का होतो? आपण दुःखी राहिला काय राहिलंच नाही ना. आता मनुष्य दुःखी केव्हा होईल? जेव्हा त्याच्या आवडीच्या गोष्टी त्याच्याकडनं घेतल्या जातील. पण आता माझ्या आवडीचं काय राहिलं नाहीये. माझ्या आवडीचं तर एकच गोष्ट आहे, ती म्हणजे सेवा. आणि सेवा कोणी घेऊ शकत नाही या जगामध्ये. सेवा तुमची घेण्याकरता कमी आहेत लोक, राईट. म्हणून अशा गोष्टी निवडाव्या ज्या गोष्टीमध्ये कॉम्पिटिशनच नाही हो. तर तुम्ही सेवा करायला तुमची सेवा कोण घेईल? कोणच जगामध्ये कमीच लोक आहेत सेवा करण्याकरता, चॅन्टिंग करण्याकरता. सो वी आर फॉर्च्युनेट, राईट. सो लाईक दॅट भगवंत इथे त्याला क्लॅरिफाय करतात. आणि तुम्ही बघाल भगवद्गीता अशी डायनॅमिक गोष्ट आहे, राईट. भगवद्गीता ही भक्ती आहे. इथे भगवंत म्हणतात भक्ती करो, चॅन्टिंग करो, जपा करो. आणि अर्जुनला म्हणतात की तू युद्ध करके चॅन्टिंग करो, राईट. म्हणजे तुम्ही विचार करा की ते डायनॅमिक्स हे भगवद्गीतेमध्ये आहेत, राईट. लोकांच्या जनरली मनामध्ये काय असते? भक्ती म्हणजे भगवान की डिटी अर्चना करना, घर में चॅन्टिंग करना, जपा करना, राईट. बट फायटिंग इज ऑल्सो भक्ती. जेव्हा गरज पडेल तेव्हा फायटिंग, पण जेव्हा गरज नाही पडणार तेव्हा गपचूप कोपऱ्यात बसून चॅन्टिंग करायचं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून बघा, जेव्हा भगवंतांना सेवेची इच्छा असते आणि गरज असते तेव्हा भगवंत भक्तांना एम्पॉवर करतात. गरज म्हणजे एक्झॅक्टली गरज नाही, तुम्हाला इन्स्ट्रुमेंट बनवतात ते, राईट. एखाद्या भक्ताला एवढं एम्पॉवर करतील, त्याला सर्व शक्तिमान करतील. जसं अर्जुन कुरुक्षेत्र युद्ध लढण्याकरता सर्व शक्ती संपन्न झाला होता, बरोबर आहे. पण जेव्हा कुरुक्षेत्र युद्ध संपलं तेव्हा तुम्हाला माहिती आहे जेव्हा अर्जुन द्वारकेच्या राण्यांना घेऊन चालला होता ना, ज्या राण्या त्यांना हस्तिनापूरला घेऊन चालला होता, कृष्ण जेव्हा जगात अंतर्धान झाले, तर अर्जुनाला काय केलं? ते कोळ आणि भिडले लोक आले आणि त्यांनी अर्जुनाला हरवलं, राईट. तुम्हाला माहिती आहे तो प्रसंग.
माहिती आहे ना? नाही माहिती का तुम्हाला? हा, नसेल माहिती एवढी स्टोरी सध्या ऐकून घ्या. तर ऍक्च्युअली अर्जुन तेव्हा म्हणतो की अरे मैंने शिवजी को हराया पाशुपात अस्त्र से, राइट? मैं उनसे पाशुपात अस्त्र प्राप्त किया, मैं इंद्रलोक में जाके आया, मैंने कुरुक्षेत्र युद्ध जीता, और अभी मैं ये सिंपल ग्वालों से हार गया कैसे? मैं प्रभुपाद तत्पर में लिखतात कि जब डिवोटी को सेवा करने की जरूरत होती है तो भगवान डिवोटी को सारी सुविधा देते हैं, उसको एम्पावर करते हैं, उसको बुद्धिमान बना देते हैं, सब देते हैं. लेकिन जब सेवा की जरूरत नहीं होती है, अभी चैंटिंग के ऊपर फोकस करना है, तो उससे सारा निकाल लेते हैं. बोले पैसा इधर रखो, तुम्हारा ये जैकेट इधर रखो, तुम्हारा वो बहुत बड़ा मोबाइल साइड में रखो, तुम्हारा लैपटॉप उधर रखो, अभी फीडबैक को पकड़ो, और विवश कर देते. अगर हम फीडबैक नहीं पकड़े तो भगवान विवश कर देते, सब कुछ छीन लेते हैं. अभी जब करो, क्योंकि अभी तुमको बाकी चीज करने की जरूरत नहीं, अभी जब करने की जरूरत है, राइट? सो दैट्स व्हाई भगवद्गीता एवढी डायनेमिक आहे. भक्ती ही युद्धपण आहे, आणि जेव्हा युद्धाची गरज नसेल तेव्हा गपचूप कोपऱ्यात बसून चॅन्टिंग करायचं, राईट? तुम्हाला महाभारतामध्ये माहिती आहे, हनुमानजी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये झेंड्यावरती बसलेत. त्यांना गदा फिरवायची नाहीये कारण त्यांनी गदा कधी फिरवली? रामायणमध्ये फिरवली. भगवान म्हटले चुपचाप उधर बैठे रहो, अभी टाइम तुम्हारा नहीं है. अभी टाइम किसका है? अर्जुन का टाइम है, राइट? आणि सिमिलरली जेव्हा अर्जुनचा टाइम पूर्ण झाला तेव्हा भगवान म्हटले अभी आपको खाली चैंटिंग करना है, राइट? अभी आपको किसी चीज की जरूरत नहीं है. अभी आपको भगवत धाम, आणि प्रभुपाद तात्पर्य लिखतात भगवत धाम जाने के लिए हमें सिर्फ भगवान का श्रवण कीर्तन और सेवा करने की जरूरत है, बाकी किसी जरूरत की नाही चीज. म्हणून कन्फ्युज होऊ नये कधी. कधी तुम्हाला भगवंत भरपूर फॅसिलिटी देतील याचा अर्थ असा नाही की भगवंत माझ्यावर किती प्रेम करतात, वाव. तेच भगवंत तुमच्याकडे सगळ्या गोष्टी काढून पण घेतील एक दिवशी, जेव्हा त्या गोष्टी तुम्हाला भक्तीमध्ये पूरक नसतील किंवा त्या गोष्टी तुम्हाला भक्तीमध्ये सपोर्ट करत नसतील तर, राईट? सो इधर वे आपल्याकडे आहे किंवा नाहीये चिंतेची काही गोष्ट नाही, कारण माझ्याकडे कृष्ण आहेत. जेव्हा माझ्याकडे भरपूर काही आहे तेव्हा पण कृष्ण आहेत, आणि जेव्हा माझ्याकडे काही नाहीये तेव्हा सुद्धा कृष्ण आहेत. आणि खरी संपत्ती कृष्णच आहेत ना, बाकी गोष्टी तर आपल्याकडनं कधी ना कधी संपणारच आहेत. हे शरीर पण संपणार आहे, मग चिंता कशाला करायची, टेन्शन करायचं कशाला? आपलं सेंटर कुठे आहे? कृष्ण आहे. आणि दॅट्स वाय म्हणून भगवंत पुढच्या श्लोकला जोडून म्हणतात बघा, वाचा श्लोक नंबर 17. वाचा गोपीगण माताजी, श्लोक नंबर 17. यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रियः. जो हर्षितही होत नाही किंवा दुःखही करीत नाही, शोकही करीत नाही किंवा आकांक्षाही करीत नाही, आणि ज्याने शुभाशुभ गोष्टींचा त्याग केला आहे असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग तुम्हाला वाटेल की भगवंत पुन्हा पुन्हा तेच का म्हणतायत? अरे सुख नको, दुःख नको, मग काय करू मी? भगवंत तुम्हाला ना सुखी बनवण्याची इच्छा करतात भौतिक दृष्टीने, ना दुःखी. भगवंत तुम्हाला आध्यात्मिक आनंद द्यायचा प्रयत्न करतायत, राईट? भगवंत म्हणतात जो हर्षित होत नाही किंवा दुःखी होत नाही, शोकही करीत नाही किंवा आकांक्षाही करीत नाही आणि ज्याने सगळ्या शुभाशुभ गोष्टींचा त्याग केलाय. शुभ आणि अशुभ ऍक्च्युअली ही काय आहे? मानसिक संकल्पना या जगामध्ये, का? कारण आज जी गोष्ट शुभ आहे ती कालांतराने अशुभ होते, बरोबर? तुम्हाला माहितीये का, राईट? आज जी गोष्ट शुभ आहे तथाकथित भौतिक दृष्टीने, उद्या काय होऊन जाईल? ती अशुभ होऊन जाईल. उदाहरणार्थ हे शरीर, दोन अर्थ, वाव दिस बॉडी इज सो नाईस. मग विचारा जे लोक ज्यांनी 60 गाठलेली आहे किंवा 70 गाठली, त्यांना विचारा, ते म्हणतात कधी हे शरीर सुटेल रे बाबा. आणि ज्यांनी 80 क्रॉस केले ते म्हणतात लवकर सुटू दे बाबा. ते लोक प्रार्थना करतात देवाला, लवकर जाऊ दे रे, लवकर घे. आणि जे तरुण असतात ते काय म्हणतात? और मेरा शरीर सुंदर होना चाहिए. आज तुम्हाला शुभ आहे ते इव्हेंच्युअली उद्या, जे आज डिझायरेबल आहे ते उद्या अनडिझायरेबल होणार आहे. मग त्याने काय टेन्शन घ्यायचं? आज है सेवा में लगाओ, कल नहीं है नहीं, ये कोई बात नहीं. अपना मन तो लेकिन हमेशा कृष्ण की सेवा में लगा सकते हो, सो दैट्स व्हाई कुछ भी जीवन में हो जाए, प्रभुपाद लिहितात भौतिक लाभामुळे शुद्ध भक्त हर्षित होत नाही किंवा दुःखी होत नाही. तसेच आपल्याला एखादा पुत्र किंवा शिष्य मिळवण्यास तो फारसा उत्सुक नसतो किंवा ते न मिळाल्याने तो दुःखी होत नाही, बरोबर आहे? प्रभुपादांचे तात्पर्य अरे पॉवरफुल. एक लाईन वाचा, तुमचे भक्तीचे पुढचे 10 वर्ष निघतील हसत खेळत. पुन्हा तुम्हाला वाटेल कुछ प्रॉब्लम हुआ है, वापस पढ़ो. मतलब ऐसा इतना लंबा गैप मत करो 10 साल का इसलिए रोज पढ़ते रहो. रोज पढ़ते रहोगे तो ऐसे 10 साल ऐड होते जाएंगे लाइफ में और पूरी जीवन भक्ति में निकलेगा, राइट? प्रभुपाद लिहितात, कुठे गेलं?
आपल्याकडील अतिप्रिय वस्तू गमावल्यामुळे तो शोक करीत नाही, त्याचप्रमाणे इच्छित वस्तू प्राप्त झाल्यावर तो व्यथित होत नाही. तो सर्व प्रकारच्या शुभ पापकर्मांच्या पलीकडे आहे. का? कारण भगवंतांच्या संतुष्टी प्रत्यर्थ तो सर्व प्रकारचे संकटे सहन करण्यास तयार असतो. त्याच्या भक्तीमध्ये कोणतीही गोष्ट बाधक ठरत नाही. कारण आपल्या जीवनामध्ये काही होऊ दे, आपण नेहमी चॅन्टिंग करू शकतो की नाही? आपल्या जीवनामध्ये काही होऊ दे, आपण नेहमी भक्तांच्या संघामध्ये येऊ शकतो की नाही? तुम्ही किती जरी स्टॉक मार्केट क्रॅश जरी झालं, आपल्या बँकेतले पैसे सगळे संपले, तरी सत्संगमध्ये यायला का पैसे लागतात का? नाही ना. मग तुमच्याकडे ह्याच्यात जर पैसे नसतील तुम्हाला सत्संगमध्ये कोणी एंट्री देणार नाही का? नाही ना. आणि जर जास्त पैसे असतील तर तुम्हाला काय जास्त एंट्री भेटणार आहे का? कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपल्या खिशात जर जास्त पैसे असतील तर आपल्याला कदाचित लोक जास्त चांगली एंट्री देतील, चांगल्या खुर्चीवरती बसतील. असं काय आहे का? हरे कृष्ण. असं वाटत असेल तर आपण मग दुःखी आहोत. आपल्याकडे असो नसो आपण नेहमी भगवंतांकडे येऊ शकतो. राईट? बिकॉज भगवंतांना आपण हवेत. सो अशा प्रकारे भगवंतांच्या क्वालिटीज आहेत. नाव त्यानंतर फायनली आता लास्टच्या 3 श्लोकामध्ये भगवंत कन्क्लूड करायला जात आहेत. आणि 18-19 या श्लोकात सांगतात भगवंत वाचा. श्लोक नंबर 18 वाचा सेवा कुंज लीला माताजी. श्लोक नंबर 19 वाचा, कोण वाचेल? मधुसूदन प्रिय माताजी. आणि या दोघांचा अनुवाद वाचा, कोण वाचेल? शकुंतला माताजी. ठीक आहे, चला स्टार्ट करा. अनम्यूट करा माताजी, माईक अनम्यूट करा. येस. हरे कृष्ण. समशत्रौच मित्रे च तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. हरे कृष्ण. नेक्स्ट. अच्छा, मधुसूदन प्रिया माताजींचा कॉन्टॅक्ट होत नाहीये. ठीक आहे. आनंद लीला माताजी वाचा तुम्ही. श्लोक नंबर 19. सॉरी, आनंद नव्हे, अनादी. सॉरी, अनादी लीला माताजी. माहीत आता तर होत्या त्या, आणि त्यांना वाचायचं होतं, त्यांनी माईक उघडलं होतं. ओके, दुखी झालेल्या दिसत आहेत त्या. दुखी होऊन गेल्या. दुखी होऊ नका. भगवंत म्हणतात दुखी पण व्हायचं नाही, सुखी पण व्हायचं नाही, भक्तीमध्ये राहायचं. ठीक आहे, कोई बात नाही. नैवेद्य माताजी तुम्ही वाचा, त्यांना आले होते, त्यांना घेऊन नंतर. श्लोक नंबर 19 वाचा. अनुवाद, सॉरी, ट्रान्सलेशन. सॉरी, हा श्लोक वाचा. हरे कृष्ण. तुल्य निंदा स्तुती मौनी संतुष्टो ऐन केनचित अनेकेत स्थिरमती भक्ती मामने प्रियो नरः. हरे कृष्ण. हा, आता या दोघांचा अनुवाद वाचा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो मनुष्य शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो, जो मानापमान शीतउष्ण सुख दुःख स्तुती निंदा यामध्ये समभाव राखतो, जो कुसंगापासून नेहमी युक्त असतो, सदैव शांत आणि जे काही मिळेल त्या संतुष्ट असतो, जो निवासस्थानाविषयी काळजी करत नाही, ज्ञानामध्ये स्थित आहे आणि भक्तिमय सेवेमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्ण. येस. किती क्वालिटीज तुम्ही म्हणाल की एवढ्या सगळ्या क्वालिटीज कधी आपल्या आयुष्यामध्ये येतील? राईट. शत्रू मित्र या ठिकाणी समान. पुन्हा भगवंताने बघा रिवाइज केले. त्याला रिपीट नाही म्हणायचं, रिवाइज म्हणायचं. राईट. जो मान अपमान शीत उष्ण सुख दुःख स्तुती निंदा याच्यामध्ये समभाव असतो, जो कुसंगापासून नेहमी मुक्त असतो, सदैव शांत आणि जे काही मिळेल तर संतुष्ट असतो. याच्यामध्ये स्पेशल एक गोष्ट आहे, जो घरादाराची काळजी करत नाही. म्हणजे काय करतो? आपल्या निवासस्थानाची काळजी करत नाही. राईट. ज्ञानामध्ये स्थित असतो. मला ऍक्च्युली प्रभात परपटमध्ये लिहितात या सगळ्या गोष्टी एलॅबोरेट करतायत. तुम्ही जर गेलात मध्यभागी 4थ्या लाईनीमध्ये, कृष्ण कथे वाचून इतर काही बोलत नसल्यामुळे त्याला मौनी म्हटले जाते. मौनी म्हणजे असं नव्हे जो बोलत नाही काय. मौनी म्हणजे ऍक्च्युअली जो कृष्ण भगवान और उनके लीला गुण पार्षद इनकी कथाओं के बगैर और कुछ बोलता ही नहीं है. राइट. मौन म्हणजे सॉरी मौन म्हणजे मुळीच बोलू नये असं नव्हे, तर मौन म्हणजे निरर्थक काही बोलू नये. निरर्थक म्हणजे ऍक्च्युअली बडबड करू नये. तुला माहितीये का काय झालं? कुठे? हो कुठे कुठे? अरे आपल्या बाजूला. माहित नाही तुला? अगं थांब, दरवाजा लाव, पहिले दरवाजा लाव, पहिले बीडबॅग बाजूला ठेव,
चॅन्टिंग अरे अर्धीच झाले, नाही नंतर पूर्ण करायचे. बस बस तुला माहिती आहे, मग झालं चालू 1 तास. 1 तासामध्ये भरपूर कृष्ण कथा होईल. राईट. असं नसायला हवे. म्हणजे फालतूमध्ये बोलू नये. बोलायचं असेल तर कृष्ण कथा बोलावी, एखाद्या भक्ताबद्दल सेवेबद्दल चर्चा करावी. राईट. भक्ताचा कुशलक्षेम विचारावा. आणि प्रभुपाद लिहितात, भक्त हा सर्वच परिस्थितीमध्ये सुखी असतो. त्याला कधी कधी स्वादिष्ट रुचकर भोजन मिळेल अथवा कधी कधी मिळणार नाही. तर तुम्हाला घरामध्ये नसेल अनुभवायला येते, काय तर घरामध्ये अनुभवायला येते नाही. घरामध्ये तुम्ही राजा आणि राणी ना, आणि तुमचं साम्राज्य, जे पाहिजे ते 5 पक्वान बनवा किंवा 10 बनवा, पण आम्हाला आश्रम मध्ये येत. आणि कधी भोपळ्याची भाजी तर कधी दोडक्याची, आणि कधी कारलं, किंवा कधी एवढे मोठे मोठे बटाटे. मशीनमध्ये कापलेले बटाटे मोठे मोठे असतात ना. तर मी घरी एकदा एका डिवोटीने मला पुलाव पाठवला होता. म्हटलं ते बटाटे एवढे बारीक क्रिप्स, एवढे बारीक साईज, एकदम कट आणि सगळे इव्हन साईजचे बटाटे, सेम साईजचे बटाटे. मी म्हटलं अरे बापरे, इतना अगर आश्रम में खिलाते इतना आनंद आता. आमच्या आश्रम मध्ये जे किचन मध्ये जे भाजी कापतात ते मशीन मध्ये ना एवढा मोठा बटाटा असतो. तर तुम्ही घरी जर घेतला ना, तुम्ही म्हणाल की ह्या बटाट्याचे कमीत कमी 10 तुकडे करावे लागतील आम्हाला. हे ना, भोपळा एवढा मोठा, कधी कधी दम आलू बनवतात ते, एवढा मोठा बटाटा, अख्खा बटाटा येतो. मग त्याला आम्ही घेऊन खुश करतो, आणि मग हा अभि दम आलू बन गया. तर म्हणण्याचा अर्थ असा आहे की कधी कधी तुम्हाला गोष्टी तुमच्या आवडी निवडीप्रमाणे मिळणार नाहीत. राईट. कधी चविष्ट भोजन भेटेल आपल्या संस्काराप्रमाणे. चविष्ट आणि अचविष्ट म्हणजे काय, सेम वस्तू काही लोकांना चविष्ट वाटते, काही लोकांना चविष्ट वाटत नाही. का? वेगवेगळे संस्कार. वस्तू एकच आहे ना, पण आपल्या सगळ्यांचे वेगवेगळे अपब्रिंगिंग आहेत. राईट. म्हणून प्रबोध त्याने कधीही टेन्शन घेऊ नये. राईट. शेवटी कृष्ण प्रसाद आहे ते, परंतु तो तृप्त असतो. तो घरादाराबद्दल चिंता करीत नाही. कधी कधी वृक्षाखाली राहील अथवा राजवाड्यासारख्या मोठ्या इमारतीत राहील. ठीक आहे. तुम्ही म्हणाल की आम्ही तर राजवाड्यामध्येच राहतो. आम्हाला कुठे काही टेन्शन आहे याचं. पण लक्षात ठेवा, प्रभुपादांना सांगण्याचा आशय काय आहे? आशय आहे की त्याला कशाची आकर्षण नसते. राईट. आणि ह्याला एक म्हणण्याकरता असं चैतन्य सुंदर कोटेशन दिलेलं आहे. ते म्हणतात, सो दिस इज सॅटिस्फॅक्शन इन एनी सिच्युएशन. राईट. कुठल्याही स्थितीमध्ये भक्त संतुष्ट का राहू शकतो? डिवोटी इज सॅटिस्फाईड इन एनी सिच्युएशन. वाय? बिकॉज ही इज नॉट सिच्युएटेड इन दॅट सिच्युएशन. भक्त कुठल्याही परिस्थितीमध्ये संतुष्ट असतो, कारण भक्त त्या परिस्थितीमध्ये स्थित नसतो. भक्त हा कृष्णामध्ये स्थित असतो. कळलं का? कुठलीही परिस्थिती त्याच्यामध्ये भक्त सिच्युएटेड नाहीये. तो कोणामध्ये सिच्युएटेड आहे, कोणामध्ये स्थित आहे? कळलं का निविदा माताची? नाही कळलं? तो कोणामध्ये स्थित आहे? भगवंतांमध्ये स्थित आहे. राईट. ही इज सिच्युएटेड in his connection to Krishna, and that connection to Krishna is basis of his supreme fulfillment. आणि भक्ताशी असणारा हे जे कनेक्शन आहे, त्या कनेक्शनमुळे भक्त नेहमी कसा असतो? संतुष्ट असतो. राईट. आणि इंटरेस्टिंगली हे जे दिलेलं आहे, अनेकत स्थिर मतीर, म्हणजे निकेत म्हणजे घर, आणि अनिकेत म्हणजे घर जरी परमनंट फिक्स नसेल तरी तो स्थिर असतो. तुम्हाला असं कसं स्थिर होईल? तो तुमचा रेसिडेन्स जे आहे ना, ते नेहमी चेंज होते. जेव्हा प्रभुपाद इंडियामध्ये होते 1965च्या अगोदर, स्पेशली वेन प्रभुपाद वॉज इन दिल्ली अँड मुंबई, ट्रॅव्हल करायचे स्पेशली दिल्ली चिप्पीवाडामध्ये, आणि एक लाईफ मेंबरच्या घरी राहायचे, तेव्हा एक लेटर सुद्धा प्रभुपादांकडे प्रॉपरली पोहोचायचं नाही. का? कारण प्रभुपाद एक आठवड्यामध्ये आपलं रेसिडेन्स चेंज करायचे, कारण परमनंट रेसिडेन्स नव्हताच प्रभुपादांकडे. कधी ह्या लाईफ मेंबरकडे एक आठवडा, आता परमनंट राहू शकत नाही ना, मग दुसऱ्या लाईफ मेंबरकडे दुसरा आठवडा. बघा, विचार करा, या व्यक्तीने कधी परमनंट आश्रय प्राप्त केला. इव्हन आफ्टर इस्कॉनच्या एस्टॅब्लिशमेंट नंतर सुद्धा प्रभुपाद नेहमी ट्रॅव्हल करत राहिले. त्यांना परमनंट रेसिडेन्स भेटला नाही, पण तुम्हाला आम्हाला भेटलेला आहे. राईट. इस्कॉन. म्हणजे व्यक्तीने एवढं ट्रॅव्हल करून त्याला कधी राहायला ठिकाण नव्हतं, पण त्याने आपल्याकरता ठिकाण बनवून दिलं. आणि तरी आपल्याला वाटतं की आपल्याकरता काय केलं इस्कॉनने. कधी कधी लोक भांडतात ना, काय केलं इस्कॉनने, आम्हाला काय दिलं. अरे काय दिलं म्हणजे काय? तुला कळतं का काय दिलं इस्कॉनने? इस्कॉनने आपल्याला ऍक्च्युअली बिल्डिंग दिली नाही. तुम्हाला काय वाटतं, इस्कॉनने बिल्डिंग दिली का एखादी?
तुम्हाला काय वाटतं इस्कॉनने तुम्हाला एखादं हॉटेल दिलं, गोविंदा रेस्टॉरंट जाऊन प्रसाद घेण्याकरता? तुम्हाला इस्कॉनने काय दिलेलं आहे? इस्कॉनने तुम्हाला बिल्डिंग दिली नाही किंवा काय एखादी व्हॉट एव्हर तुम्ही म्हणाल एखादी फिजिकल गोष्ट. सो ऍक्च्युली इस्कॉनने आपल्याला काय दिलेलं आहे? आपल्याला इथे सांगताना म्हणतात चैतन्य प्रभू, अ डिवोटी मे नॉट हॅव फिक्स रेसिडेन्स. समजा से फॉर एक्झाम्पल ट्रॅव्हलिंग प्रिचर प्रभुपाद तेव्हा असंच होते, इथे कधी प्रवास करायचे, तिथे कधी 10 ठिकाणी फिरायचे. त्यांचं कुठे रेसिडेन्स फिक्स असतं हो? त्यांना आपल्या घरामध्ये आपली जर एक खुर्ची बाजूला हल्ली एक दिवशी, अरे ही खुर्ची कुठे गेली इथनं, आणि ही खुर्ची का इथनं हलवली, आज माझं मन लागत नाही जॉबमध्ये, पहिले खुर्ची इथं आणून ठेवा. अरे तू चॅन्टिंग तुला खुर्चीसोबत करायची की तुला भगवंतासोबत करायची आहे? चॅन्टिंग कुणासोबत करायची आहे तुम्हाला? नाही, पहिले खुर्ची घेऊन या. हा, आता माझी झोप होईल. मग आता काय झोप होईल? खुर्चीवरती पण झोपायचं. सी, आपलं आश्रयस्थान कुठे आहे? या भौतिक जगातील वस्तूंकडे आहे, आणि या वस्तूंवरती व्यवस्था कशी त्याच्यावरती आहे. आपलं आश्रयस्थान कृष्णावर, आणि म्हणून आपले चॅन्टिंग होत नाही व्यवस्थित. दिस इज द मेन रिझन. इथे चैतन्य म्हणतात, अ डिवोटी मे नॉट हॅव फिक्स रेसिडेन्स बट अ डिवोटी ऑलरेडी हॅज अ इनर रेसिडेन्स, इनर हाऊस. कारण ऍक्च्युली आपलं वास्तविक घर कुठे आहे? आपल्या हृदयामध्ये आहे. या 4 भिंतींमध्ये नाही आहे आपलं घर. 4 भिंतींमध्ये जर घर असतं तर लोकांना जगामधील सर्वात उत्कृष्ट घर भेटून सुद्धा लोक बेघर की तरह रहते हैं. हृदय के अंदर उनकी संतुष्टि नहीं है, दुख है. क्यों? क्योंकि उनका अंदर का घर टूट गया है. ज्याचं मन तुटलेलं असेल, ज्याच्या हृदयामध्ये वेदना असतील, तो कसा सुखी असू शकेल? त्याला बाहेर कितीही मोठं घर भेटेल पण तो सुखी होऊ शकतच नाही ना. सो दॅट्स वाय इथे म्हणतात, अ डिवोटी ऑलरेडी हॅज अ इनर रेसिडेन्स, इनर हाऊस, अँड दॅट इनर हाऊस इज वन्स रिमेंबरन्स ऑफ कृष्णा. ज्याला भगवंतांच्या स्मरणाचं आंतरिक घर भेटलेलं आहे हृदयामध्ये, त्याला काही फरक पडत नाही हो. तुम्ही त्याला उन्हामध्ये ठेवा, थंडीमध्ये ठेवा, तुम्ही त्याला 2 टाइम कमी खायला द्या, किंवा त्याचा अपमान करा, किंवा त्याला भरपूर सन्मान करा, त्याला भरपूर हार घाला, किंवा तुम्ही त्याला कधी कधी असा हार घाला ज्याच्यामध्ये मुंगे असतील. कधी कधी आम्हाला हार घालतात लोक. एखाद्या प्रोग्राम मध्ये मी बऱ्याचदा लेक्चर देतात तर थोड्या वेळाने असं वाटतं, क्या हो रहा है, कुछ तो हो रहा है मेरे गर्दन में, खुजली हो रहा है, क्या हो रहा है. हार थोडं असं करून बघितलं की एवढी मोठी मुंगी, ते मुंगी पण नव्हे, कधी कधी डिंगळे असं डिंगळे, ते काय मोठे ढिंगळे, असं वाटतं की जणू ते असं पूर्ण ते असं कापणार असं. ते आपल्याला इफेक्ट पडतं. पण तुम्हाला माहित नाही, महाराजांचं एक लेक्चर आहे, ऍक्च्युली मी महाराजांचं ऐकलं होतं. एकदा महाराजांना कुठेतरी, आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली वेअर, महाराजांना असा हार घातला होता, त्याच्यामध्ये भरपूर भयंकर मुंग्या होत्या, त्या पण चावणाऱ्या लाल. आणि महाराजांनी ते लेक्चर द्यायला बसले होते, आणि महाराजांनी ते एवढं टॉयलेट, म्हणजे मुंग्या चावल्या तरी पण टॉयलेट करून लेक्चर देत होते महाराज, जस्ट फॉर सम रिझन की तिथे काही डिस्टर्बन्स नको व्हायला, आणि किंवा तशी स्थिती निर्माण झाली होती. म्हणजे विचार करा, ऍक्च्युली भगवंतांचे भक्त बॉडीला किती ट्रान्सेंड करून गेलेले असतात पार. वाय? बिकॉज दे आर ऍक्च्युली, हे तर एक्स्ट्रीम एक्झाम्पल झालं. आपण सिंपल खुर्चीने डिस्टर्ब होतो, किंवा घरामध्ये ट्यूबलाईट जळली नसेल एखादी, किंवा फॅन चालत नसेल, आपण डिस्टर्ब होतो, कारण आपली चॅन्टिंग त्याच्यावरती डिपेंड असते, राईट. आपली उद्याची चॅन्टिंग कशावरती डिपेंड है? उद्या ब्रेकफास्ट में क्या है, लंच में क्या है, और कल अगर कोई मुझे देख के हंसा नहीं तो मेरा चैंटिंग खराब होने वाला है, पहले से मैं बोल के रख रहा हूँ, इसलिए सुबह सुबह उठ के मेरी तरफ देख के हंसने का, मुंह टेढ़ा नहीं करने का, ठीक है? मेरा 16 वाला होने के बाद फिर मुंह टेढ़ा कर लेना. अशी आपली भक्ती ही एवढी कंडिशन आहे, राईट. मग कशी चॅन्टिंग आपल्याला? तुम्हाला तर मी आय थिंक त्या दिवशी मी कोणीतरी ग्रुपवर पण टाकलं होतं, मी पुन्हा टाकेन, तुम्ही ते ऐका व्यवस्थित. राधानाथ महाराजांचं लेक्चर आहे ते, की चॅन्टिंग करताना कसा भाव असावा आपला, राईट. सो दॅट्स वाय डिवोटी, ज्याच्या हृदयामध्ये भगवंतांचं घर त्यांनी बनवलेलं आहे, त्याला बाहेरच्या कुठल्या घराची जास्त आकांक्षा नसते, की कसं असेल ठीक है, जैसा भी वैसा भी, हमको क्या है, भगवान के पास जब तक मैं पहुंच नहीं रहा हूं भगवत धाम में, तब तक कैसा भी घर है ना, तो कोई प्रॉब्लेम नाही आहे, राईट. असं नाही की तिथे गेल्यावरती मला मोठे वडील म्हणून मी अपेक्षा करतोय, पण नाही, ही इज ओके एनीवेअर, राईट. सो दॅट्स हाऊ, दीज आर द क्वालिटीज भक्ताने याला डेव्हलप केल्या पाहिजेत, राईट. आणि म्हणून प्रॉपर लिहितात, तो कधी कधी वृक्षाखाली राहील अथवा राजवाड्यासारख्या मोठ्या इमारतीत राहील, परंतु त्याला कशाचे आकर्षण नसते. त्याला स्थिर म्हटले जाते, कारण तो आपल्या निश्चयामध्ये आणि ज्ञानामध्ये स्थिर असतो, राईट. सो दॅट्स वाय प्रभुपाद, मी तुम्हाला सांगत होतो ना, प्रभुपाद जेव्हा ट्रॅव्हल करत होते, बॅक टू बॅक परमनंट रेसिडेन्स नव्हतं,
तरी सुद्धा प्रभुपाद एवढे शांत का होते, एवढे निश्चयी का होते, आणि प्रभुपाद एवढं सगळं सहन करून अमेरिकेला का गेले? कारण प्रभुपादांच्या हृदयामध्ये ऑलरेडी कृष्ण भावना स्थापित झालेली होती. आणि स्थापित म्हणजे झालेली होती म्हणजे काय, हीच नित्य सिद्ध, त्यांच्या हृदयामध्ये कृष्ण भावना आहे. म्हणून जो आतमध्ये संतुष्ट आहे तो बाहेरच्या गोष्टीने डिस्टर्ब होऊ शकत नाही हो. आणि ज्याच्या हृदयामध्ये काही गोष्टी आत्मसंतुष्टी नाहीये, कृष्ण नाहीये, तो बाहेर जगातल्या कितीही चांगल्या गोष्टी जरी भेटल्या तरी त्याने डिस्टर्ब होणारच आहे. राईट. कारण आपली आंतरिक भावना ही ऍक्च्युअल आपलं घर आहे ते. म्हणून आपलं आतमध्ये पहिलं घर बांधावं. ठीक आहे, तुम्ही आपलं घर बांधलं असेल ना, मोठमोठी बिल्डिंग बांधल्या असतील, राजवाडे बांधले असतील, बांधून झाले असतील, बांधून घ्या, चांगली गोष्ट आहे. ज्यांचे बांधले नसतील ते बांधण्याचा प्रयत्न असेल त्यांनी पण बांधा. पण त्याच्यापेक्षाही महत्वाचं आहे आपल्या हृदयामध्ये कृष्ण भावनेचं घर बांधणे, कृष्ण भावनेचं मंदिर बांधणे. आणि त्या मंदिरामध्ये भगवंत, तुम्ही सगळे भक्त, तुम्ही ज्याला कधी रागवले असाल तो सुद्धा भक्त, आणि ज्याने तुम्हाला 50 हार घातले असेल तो सुद्धा भक्त, सगळ्या भक्तांना घेऊन आपल्याला सेवा करायची. राईट. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आणि म्हणून जरी फिक्स रेसिडेन्स नसेल तरी सुद्धा भक्त काय आहे, संतुष्ट आहे. अँड दॅट्स हाऊ प्रभुपादाला कन्क्लूड करतात. यु नो. आणि प्रभुपाद लिहितात, भक्तांच्या गुणवर्णनात आपल्याला काही पुनरावृत्ती आढळेल, परंतु भक्ताने सर्व गुण प्राप्त करणे आवश्यक असल्याचे तेथे निक्षून सांगण्यात आलेले आहे. सद्गुणांशिवाय मनुष्य भक्त होऊ शकत नाही. हराव भक्तस्य कुतो महत् गुणा. अर्थात जो भक्त नाही त्याच्याकडे सद्गुण असू शकत नाही. म्हणून भक्त ओळखले जाण्याची ज्याची इच्छा आहे त्याने सद्गुण विकसित केले पाहिजेत. हे सद्गुण प्राप्त करण्यासाठी त्याला विशिष्ट बाह्य प्रयास करणे आवश्यक नाही. मग काय करावं लागेल आपल्याला? हे सगळे गुण डेव्हलप करण्याकरता भक्ती करावी लागेल, प्रामाणिकपणे चॅन्टिंग करावी लागेल, सेवा करावी लागेल. राईट. तर कृष्ण भावनेमध्ये आणि भक्तीमध्ये संलग्न झाल्याने असे गुण आपोआप विकसित होतात. राईट. अँड देन फायनली मग या चॅप्टरला कन्क्लूड करताना भगवंत लास्टच्या श्लोकमध्ये सांगतात, श्लोक नंबर 20 वाचा. कोण वाचेल? आहेत का इथे? अनिता माताजी, अनिता टेके माताजी कुठे गेल्या? त्या अनादी लीला माताजी आल्या का? नाही आल्या. आल्या. अच्छा, दुःखी झालेले दिसतात त्या की मला वाचायला भेटलं नाही. हरे कृष्ण. ओके, आपण बघूया आता कोण वाचेल. कोण वाचेल? सीमा उन्होंने माता येते तर सीमा उन्होंने माताजी. प्रभूजी बाहेर आहे मी. ओके ओके, काय हरकत नाही. आराध्य राधिका माताजी आहेत? हरे कृष्ण. मी वाचू का प्रभूजी? राधिका कुमारी बोलते. हा, येस माताजी, वाचा वाचा. येतु धर्मामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्तेवतीव मे प्रियः. जे या अविनाशी भक्ती मार्गाचे अनुसरण करतात आणि मला परमलक्ष्य मानून श्रद्धेने पूर्णतया संलग्न होतात ते मला अत्याधिक प्रिय आहेत. हरे कृष्ण. यस, अशा प्रकारे भगवंत म्हणतात, जो अविनाशी भक्ती मार्ग म्हणजे जो कधी नाश पावत नाही, स्वल्पमपेस धर्मस्य त्रायते महत्व भयात. तुम्ही जे प्रगती केलेली या मार्गामध्ये कधीच संपणार नाही. राईट. आणि प्रभुपादाच्या तात्पर्यामध्ये तुम्हाला दिसेल, तुम्ही लास्टच्या लाईनीमध्ये जावा. प्रभुपाद लिहितात लास्टची लाईन बघा तात्पर्याची. हे सगळे समरी केलेले प्रभुपादाच्या तात्पर्यामध्ये तुम्ही ते वाचू शकता. नंतर प्रभुपाद लिहितात, मनुष्याने प्राण धारणाकरिता भौतिक पदार्थाची चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण भगवत कृपेने सर्व गोष्टी आपोआपच घडून येतात. तुम्ही म्हणाल प्रभुपाद या तात्पर्यामध्ये काय काय म्हणतात या चॅप्टर मध्ये? इनडायरेक्टली म्हणतात की तुम्ही नोकरीला जाऊन नका का? नोकरी पण करायची गरज नाही का? तसा अर्थ नाही. या अर्थ काय बघा. प्रभुपाद लिहितात, मनुष्याने प्राणधारणा करता भौतिक पदार्थाची म्हणजे आपल्या जगामध्ये असणाऱ्या ज्या सोयी सुविधांची चिंता करण्याची आवश्यकता नाही. का? त्याला उदाहरण देण्याकरता एक उदाहरण दिलेलं आहे. आणि प्रभुपाद म्हणतात, कारण भगवत कृपेने सर्व गोष्टी आपोआपच घडून येतात. आपोआपच घडून येतात म्हणजे कसं आपोआप घडून येतात हो? कसं काय आपोआप होईल? तर तुम्हाला एक उदाहरण दिलं, जगामध्ये तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये कार्यरत असाल, से फॉर एक्झाम्पल. राईट. समजा एखाद्या तुम्ही कंपनीत कामाला लागलात, एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये, वेल टू डू कंपनीमध्ये. तर ती कंपनी तुम्हाला ऑफिस पासून घरापर्यंत जाण्याकरता अकोमोडेशन देते, सॉरी ट्रान्सपोर्टेशन देते. तो म्हणते अरे मेरा स्टाफ है, उसके लिए कार लगाओ, एक वो आएगा जाएगा. राईट. तुम्हाला जर काही आजार होत असेल तुम्हाला ती कंपनी मेडिक्लेम देते. राईट. ऍट द सेम टाइम तुम्हाला ती कंपनी वेळेवरती वेगवेगळ्या प्रकारचे बेनिफिट्स देत असते.
ऍडिशनल बेनिफिट्स त्याला म्हणतात, ऍडिशनल, राईट, है ना. सो जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशन करता काम करता तेव्हा तुम्हाला हे छोट्या छोट्या गोष्टींची काळजी करायला गरज नसते. तुम्ही समजा एखाद्या कंपनीमध्ये ऑफिसमध्ये गेलात तर तुम्हाला विचारायची गरज पडत नाही, अहो इथे मला खुर्ची पडेल का बसायला, अहो थोडं एसी लावा, थोडासा पाणी बिणी आणा, थोडासा हर्बल टी घेऊन या, चहा नाही हर्बल टी हे ना. हे सगळं तुम्हाला मागायची गरज नाही पडत. का? कारण ती कंपनी सुविधा तुम्हाला हे पुरवते, कारण तुम्ही कंपनी करता काम करताय. सिमिलरली जेव्हा आपण भगवंताकरता कार्य करतो तेव्हा भगवंत आपल्या बाकी सगळ्या सुविधा ऑटोमॅटिक पुरवतात. ऑटोमॅटिक, तुम्हाला त्याची अननेसेसरी चिंता करायची गरज नसते. त्या भगवंतांना माहित नाहीये का तुमच्या काय 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 गरजा आहेत, त्या नाही माहितीये का भगवंतांना. आपल्याला असं वाटतं म्हणून आपण चॅन्टिंग करत असतो, हे माझ्या गरजा पुऱ्या करा, माझ्या त्या गरजा पुऱ्या करा. चॅन्टिंग तर होत नाही. चॅन्टिंग मध्ये आपण सगळं मागत असतो, मेरा ये प्रॉब्लम है, मेरा वो प्रॉब्लम है, मुझे वो दे दो, वो दे दो. तो चैंटिंग करोगे कब? तो यहाँ पे कृष्ण बोल रहे हैं कि यू जस्ट चैंट, बाकी सब आई विल टेक केअर. आपल्याला जर एवढी श्रद्धा नसेल तर आपण भक्तीमध्ये प्रगती कसं करणार, राईट. म्हणून बघा, दिस इज वन अनदर एक्झाम्पल. से फॉर एक्झाम्पल, तुम्ही समजा जर कधी प्लेन बोर्ड गेला असेल एरोप्लेन मध्ये, किंवा तुम्ही ट्रेन मध्ये गेला असेल, किंवा तुम्ही बसमध्ये गेला असेल, तुम्ही बसवाल्याला विचारता का रे की अरे तुझ्या गाडीमध्ये पहिले मला चेक करू दे, तुझ्या टाकीमध्ये पेट्रोल आहे का? कधी विचारता का तुम्ही? थांब 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 थांब, गाडी चालवतोय, पहिले मला बघू दे, तुझ्या गाडीमध्ये पेट्रोल आहे का, तुझ्या प्लेन मध्ये फ्युअल आहे का, चेक करतो का आपण? कधी तुम्ही जाऊन पायलटला चेक करता का, तूने ठीक से प्रसाद लेके आया की नाही बाबा, भूखा बेगा बीच में प्लेन रोके का नाही ना? नाही चेक करत ना आपण. का चेक करत नाही आपण गाडीचं फ्युअल? सांगा मला उत्तर. आपण एखाद्या गाडी बसमध्ये तुम्ही बसलात का, तुम्ही बसचे टाके खोलून बघता का, अरे किती पेट्रोल आहे का नाही? का चेक करत नाही तुम्ही मला सांगा? आपली जबाबदारी नाहीये, आपला त्याच्यावर पूर्ण भरोसा असतो. का भरोसा असतो मला सांगा तुम्ही? सुखदालाल माताजी बोला, एज्युकेशन ऑफिसर. प्रभूजी, ती आपली जबाबदारी नाहीये, कारण प्रत्येकाला आपापलं कर्म करायला दिलेलं आहे, तो तर करणारच आहे. आणि आपल्याला माहितीये की आपल्याला ते पाहायची गरज नाही, आपल्याला जे करायचं ते आपल्याला करायचं. हा, काय करायचं आपल्याला? आपल्याला भक्ती करायची आहे, चॅटिंग करायचं, सत्संग करायचं. बसच्या उदाहरणामध्ये आपल्याला काय करायचंय? आपल्याला एवढं नक्की आहे की आपल्याला गंतव्य स्थानापर्यंत पोहोचायचंच आहे. आपल्याला विश्वास, काय म्हणताय? आपल्याला आपल्या डेस्टिनेशनला पोहोचायचंच आहे त्या गाडीनं. हा, कोणीतरी म्हटलं की आपल्याला तिकीट काढायचंय. आपल्याला विश्वास असतो. काय विश्वास असतो? की या गाडी ठोकणार नाही कुठे. का विश्वास असतो तुम्हाला? की जी गाडी चालवणार त्यांची जबाबदारी, ती गाडीत पेट्रोल आहे की नाही, आपण ड्रायव्हर म्हणजे विश्वास असतो आपला. तसं आपल्या भगवंतावर विश्वास असतो की मला काय जे पाहिजे ते भगवंतांना सर्व माहिती. जरा विचार करा, तुम्ही एका साधारण ड्रायव्हरवरती एवढा विश्वास ठेवता, मग भगवंतामध्ये किती विश्वास पाहिजे विचार करा. हे संपूर्ण जगाला ड्राईव्ह करतायत, संपूर्ण जगाला वाहून सोबत नेतायत. आणि आपली जबाबदारी काय? जसं तुम्ही सांगितलं की चॅन्टिंग करणे आपली जबाबदारी आहे, त्याचप्रमाणे आपली तुम्हाला बसमध्ये एंट्री करताना आपली जबाबदारी काय? तुमच्याकडे प्रॉपर तिकीट असायला पाहिजे. तिकीट खरेदी करण्याची आपली जबाबदारी आहे. तुम्ही तेवढी जबाबदारी पार पाडा, बाकी तुम्हाला काही बघायची गरज नाही. बाकी त्या गाडीमध्ये पेट्रोल आहे, ड्रायव्हरकडे लायसन आहे, सगळं ते काय विल बी टेकन केअर, राईट. सिमिलरली जसं तुम्ही सांगितलं की आपल्याला आपली एकच काळजी आहे, आणि ती काळजी काय आहे की मी भक्ती केली पाहिजे, मी माझी चॅन्टिंग चांगली केली पाहिजे. मी जर माझी चांगली भक्ती केली, वैष्णव सेवा केली, चॅन्टिंग केली, माझ्या बाकी सगळ्या गरजा भगवंत पुऱ्या करतील, राईट. आणि याचा अर्थ असा नाही की मी आळशी बनेल, मला भगवंत सगळ्या गरजा पुऱ्या करतील, मी चॅन्टिंग करून झोपून जाईल. असं नव्हे. अर्जुनाने चॅन्टिंग केल्यावर सुद्धा त्याला अर्जुनाला भगवंताने सांगितलं की आता युद्ध लढ. पण युद्ध लढताना काय आहे, ते युद्ध पण लढण्याकरता मीच तुला मदत करेल, तू थोडी करणार आहेस काय, राईट. तुझ्याकडे जी क्षमता आहे ती पण माझी क्षमता आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यावर सुद्धा ज्या गोष्टींची गरज पडेल ते पण मीच तुला देणार आहे, की तू निर्माण करणार नाहीस त्या गोष्टी. म्हणून डिव्होटीला आपल्या जीवनामध्ये प्रायमरीली सर्वात पहिले जी काळजी करण्याची गोष्ट आहे ती म्हणजे माझी साधना,
माझं श्रवण, माझं पठन आणि घरामध्ये असणारे जे आपले मेंबर आहेत ते वैष्णव आहेत, त्यांची सेवा. असं नाही की त्यांची सेवा सोडून चॅन्टिंग करत बसल्याने त्यांची सेवा होत नाही, असं पण नाही. बॅलन्स, त्यांची पण सेवा व्हायला पाहिजे, आपली चॅन्टिंग व्हायला पाहिजे, राईट. अशा तऱ्हेने भगवंत इथे कन्क्लूड करतात की तुम्ही जर तिकीट कापला असेल व्यवस्थित तर तुम्हाला येऊन बघायची गरज नाही. जसं तुम्ही सत्संगला तुम्ही जाता सत्संग प्रोग्राम मध्ये, तुम्ही कधी बघता का अरे पहिले चेक करो इधर प्रसाद मिलता है की नहीं मिलता है? तुम्ही नाही चेक करत ना. तुम्हाला माहिती है ये सत्संग कार्यक्रम में ये प्रसाद पक्का लेके आएंगे और इस्कॉन वाले होंगे तो 101% लेके आएंगे. बाकी लोगों का गारंटी नहीं, लेकिन इस्कॉन वाले पक्का लेके आएंगे, राइट. यू जस्ट गो इन द सत्संग, जाके बैठो. अब इस इतने सत्संग भगवान इतने कृपाशाली है, लास्ट में अगर जाओगे तो भी प्रसाद देते हैं वो लोग. है ना. प्रोग्राम 7 से 8 था, 8 के बाद कीर्तन फिर लेक्चर और फिर कीर्तन फिर प्रसाद. जो 8 बजने को 5 मिनट होगा तभी भी जाएगा तो भी बोलते हैं आजा आजा बैठ बैठ बैठ. यू नो, कुछ लोग ऐसे होते हैं जो अंत में आते हैं, फिर भी भगवान बोलते हैं आने दो उसे, यानी कुछ नहीं तो प्रसाद के लिए तो आए ना. यू नो, इतना तो विश्वास उसको है प्रसाद के ऊपर कि प्रसाद लेकर मेरा कल्याण होगा, राइट. सो दैट्स हाउ भगवान त्याला इथे कन्क्लूड करतात. अँड दिस चॅप्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट, स्पेशली ह्या ज्या क्वालिटीज आपल्याला डेव्हलप करायच्या आहेत त्या. यू नो, म्हणून प्रभुपाद लिहितात मनुष्याने प्राण धारणाकरता भौतिक पदार्थांची चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण भगवत कृपेने सर्व गोष्टी आपोआप घडून येतात. कशा घडून येतात? अशा प्रकारे घडून येतात, राईट राईट. म्हणून आता या बोला माताजी. या संदर्भात मला एक छोटीशी गोष्ट आठवली की विमान प्रवासामध्ये विमानामध्ये एक छोटी मुलगी बसलेली असते आणि विमान जोरजोरात हालायला लागतं. सगळे प्रवासी खूप घाबरतात, अस्वस्थ होतात. ती आपली निवांत गंमत बघत असते. तर तो बाजूचा माणूस विचारतो, अगं तू एवढी छोटी आहे, तुला भीती नाही वाटत का आपल्या विमानाला काही? तर ती म्हणते, मला कशाला भीती वाटेल, विमान माझे बाबा चालवत आहेत. तिची श्रद्धा किंवा हा विश्वास. येस, मला कशाला भीती वाटेल. ऍब्सोल्युटली व्हेरी नाईस. कारण विमान कोण चालवते? पप्पा. आपल्या जीवनाचं विमान कोण चालवतोय? पप्पा. पप्पा म्हणजे कृष्ण, राईट. पप्पाच आहेत ना आपल्या ते पण, राईट. राधाराणी आणि कृष्ण, राईट. मम्मा पप्पी ते दोन चालवत आहेत. तर आपल्याला एवढा विश्वास पाहिजे, राईट. आणि नुसता विश्वास नव्हे, प्रॅक्टिकल ऍक्शन केलं पाहिजे आपण. म्हणून मी असं म्हणणार नाही की तुम्ही उद्यापासून नोकरीला जाऊ नका, तुम्ही नोकरीला जावा, पण 24 तासामध्ये 2 तास प्रायोरिटीने भगवंता करता द्या, राईट. कारण आपले 24 तास हे आपले नव्हेत, हे कुणाचे आहेत? भगवंताचे. ऍक्च्युअली आयडियली भगवंताना करता दिलेले आहेत ते सेवेकरता. पण आपण अजून एवढे शुद्ध नाही झालोत ना. मग ठीक है, कोई बात नहीं. 22 में से 2 घंटा भगवान को दे दो, है ना. 24 में से 22 घंटा करो नौकरी भी करिए, फिर वो भी भगवान धीरे धीरे आपको बताएंगे वो 22 घंटे भी कैसे आपकी सेवा में लगाने. तर आपण तुम्ही करता ना घरामध्ये, डीटी वर्शिप करता, सत्संगला जाता, आणि भगवत पारायण जीवन जगायचा प्रयत्न करता. सो दॅट्स हाऊ कृष्णा विल टेक इवन दोज रिमेनिंग 22 hours, राईट. सो दॅट्स वाय दीज आर द ब्युटिफुल क्वालिटीज भक्तांना डेव्हलप करायच्या आहेत. आणि जरी आज आपल्याकडे क्वालिटीज नसतील तरी टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही फक्त भक्ती करत राहा. इव्हेंच्युअली ग्रॅज्युअली दीज क्वालिटीज विल डेव्हलप, राईट. आणि आपण भगवंतांना अशा प्रकारे अतिप्रिय बनू धीरे धीरे, राईट. सो लाईक दॅट. अशा प्रकारे हा चॅप्टर पूर्ण होतो. अध्याय नंबर 12 भक्तियोग. आणि अशा प्रकारे भगवद्गीतेमधील भक्तियोग हा सेक्शन पूर्ण होतो. अध्याय नंबर 9, 10, 11 7, 8, 9, 10, 11 आणि 12 हे 6 अध्याय भक्ती योगाकरता दिलेले सेक्शन्स आहेत. आणि जो व्यक्ती भाग्यशाली आहे ह्या 6 अध्यायांचा भगवत संघामध्ये अभ्यास करण्याकरता, विवेचन करण्याकरता आणि डिस्कशन करण्याकरता, त्याच्याहून मोठं भाग्य कुठलंच नाहीये भक्तांचं, राईट. बिकॉज दिस इज द क्रीम ऑफ ऑल वैदिक लिटरेचर. सगळ्या शास्त्रांचा सार गीता आहे आणि गीतेमधलं सार हे मधले 6 अध्याय आहेत, राईट. तर आपलं प्रभुपादांच्या कृपेने मोठं भाग्य आहे की आपण एकत्र याला सक्सेसफुली पूर्ण केलेलं आहे. आणि मग यानंतर आपण नेक्स्ट सेशन पासून ज्ञान योगाला स्टार्ट करणार आहोत, अध्याय नंबर 13 पासून, 13 ते 18. मग तुम्हाला आणखी आनंद येईल कारण आपण ज्ञानयोगी आहोत, राईट. पण गीतेमध्ये ऍक्च्युअली भक्तीच आहे.
इव्हन त्या सेक्शन मध्ये तुम्हाला भक्ती दिसेल, पण इथे प्रायमरीली मेन भक्ती आहे. अध्याय नंबर 7 ते 12. तर सगळ्या आपल्या सगळ्यांचा धन्यवाद. आपण पेशन्सने हे 6 अध्याय कव्हर केले, व्यवस्थित ऐकले, अभ्यास केला, आणि आता त्याची परीक्षा पण होईल. आणि त्याच्यावर मोठी परीक्षा आपल्या जीवनामध्ये होईल, जेव्हा जेव्हा आपल्याला जीवनामध्ये विपरीत परिस्थितींना सामना करावा लागेल. हरे कृष्ण. ते कोणाचे काही प्रश्न? बोला बोला. म्हणजे आपल्या मागे ते लग्नातला जो भगवंत आहे ते तो भेटतो कसल्या प्रकारचा आहे प्रभूजी? तो बघते पण कसल्या मला लक्षात येत नाहीये. धातूचा आहे का काय? मला तुमचा प्रश्नच कळला नाही. आपल्या पाठीमागे ते दिसतंय ना आम्हाला फोटो मध्ये, माझ्या मागे स्क्रीन लावली आहे त्याच्यावर गोपीनाथचा फोटो आहे आणि मुकुट आहे गोपीनाथचा. राधा गोपीनाथ कसला आहे? चांदीचा आहे का? तो मुकुट नाही, चांदी बिंदी नाही. आपल्याकडे ओरिजिनल ज्वेलरी वापरत नाही. हे सगळे म्हणजे आपले डेकोरेशन ज्वेलरी आहे. मुकुट कसला आहे? तो मेटलचाच आहे. मेटलचा आहे. मेटलचा आहे. येस येस. हरे कृष्ण. खूप धन्यवाद तुम्हाला. तुमच्यामुळे गोपीनाथांचं आणि राधा राणींचं दर्शन झालं. 1.5 महिना झालं गोपीनाथ आणि राधा राणींचं दर्शन नाही म्हणून खूप रडलं येत होतं. आणि आज तुमच्या पाठी गोपीनाथ आणि राधा राणींना बघून डोळे भरून असेल. थँक्यू प्रभू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आमचे पण डोळे भरून. हरे कृष्ण. ओके. हरे कृष्ण. हा बोला माताजी. बोला बोला. हा प्रभूजी, तुम्ही आता लेक्चरमध्ये सांगितलं ना की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये भक्ती करू शकतो. म्हणजे भक्ती करताना आपल्याला कोणत्याही परिस्थितीमधून आपण गेलो, म्हणजे सुख असेल, दुःख असेल, म्हणजे शंका असू दे नसू दे, म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये भक्ती करतात. म्हणजे आपण स्वतःसाठी, म्हणजे जसं कोणता पण त्रास झाला तर आपण स्वतः सहन करू शकतो. पण आपल्यामुळे जर कोणाला त्रास होत असेल, म्हणजे कोणाचं खूप मोठं नुकसान होत असेल, तर मग अशा परिस्थितीमध्ये कसं बघायचं? म्हणजे जसं आता आपलं भगवंत आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती गोष्ट आपल्याला पुरवतात. आपण भक्तीमध्ये संलग्न होत म्हणून मग तीच म्हणजे आपण आणि कोणत्या परिस्थितीमध्ये आपण म्हणजे थोडी सहनशक्ती असते आपल्यामध्ये, तर आपण कोणत्या परिस्थितीमध्ये राहतो. पण आपल्यामुळे जर कोणाला त्रास होत असेल, कोणाला दुःख होत असेल, किंवा आपल्यामुळे कोणाचं तरी समोरचं मोठं नुकसान झालं असेल, तर मग तशा परिस्थितीमध्ये आपण कसं भगवंताची म्हणजे भगवंताचा अस्तित्व समजायचं. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. तर आपल्यामुळे कोणाला त्रास होत असेल आपण जाऊन माफी मागितली पाहिजे. राईट. सिंपल आहे. आणि जर एखाद्यामुळे आपल्याला त्रास होत असेल तर एक गोष्ट सांगितलेली आहे की आपण सहन केलं पाहिजे. राईट. पण दुसऱ्या बाजूने हे पण सांगितलेलं आहे, राधानाथ महाराज म्हणतात, आपण समजा एखाद्या पती पत्नीचा जोडपा असेल, राईट, पण जर पत्नी सहकार्य करत असेल, त्याला भक्तीमध्ये सहकार्य करत नसेल आणि त्याला भक्ती करून देत नसेल, तर प्रभुपाद असं म्हणत नाही की त्याला डायव्हर्स केलं पाहिजे. प्रभुपाद म्हणतात त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे आणि भक्ती केली पाहिजे. इन द सेन्स की लक्षात ठेवा, हे सुंदर विश्लेषण ऍक्च्युली मी मध्ये मिस केलं, सांगायला विसरलो मी. प्रभुपाद म्हणतात, इफ हजबंड इज डिमन, इफ जर 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 पती जर राक्षस असेल तर प्रभुपाद म्हणतात त्याला सोडून द्यायचं आणि आपली भक्ती करायची. डायव्हर्स म्हणत नाही, त्याला सोडून द्यायचं म्हणजे त्याला दुर्लक्ष करायचं, त्याला जे करायचं करू द्या आणि आपली भक्ती करत राहायची. राईट. सो सिमिलरली इफ फॅमिली इज फेवरेबल टू डिव्होशनल सर्व्हिस, फॅमिली इज नॉट फेवरेबल फॉर डिव्होशनल सर्व्हिस, देन लिव्ह इट. त्याला सोडून द्यायला पाहिजे. आपल्याला सोडून द्यायला पाहिजे म्हणजे एक्झॅक्टली डायव्हर्स नाही, म्हणजे मस्कुजो करणं, दुर्लक्ष करायचं आणि आपली भक्ती करायची आणि आपला अब्यूज होऊन द्यायचा नाही. लक्षात ठेवा, एक गोष्ट असते इथे जेव्हा भगवंत म्हणतात ना नेहमी सहन करा, सहन करा, सहन करा, भगवंत म्हटलेत पुन्हा पुन्हा. सहन कधी करायचं? जेव्हा आपली पर्सनल गोष्ट असेल तेव्हा. राईट. जेव्हा भक्तीची गोष्ट असेल, एखाद्या गोष्टी सहन करता करता जर आपली भक्तीच बंद होत असेल तर सहन नाही करायचं. राईट. मग हक्काने भांडायचं आणि म्हणायचं की मला हक्क आहे भक्ती करण्याचा, तुम्ही याच्यामध्ये पडू शकत नाहीत. बाकी गोष्टीमध्ये तडजोड करता येऊ शकते, पण भक्ती करता तडजोड करता येत नाही. राईट. म्हणून महाराज म्हणतात हे की यू टॉलरेट, सहन करा पण अब्यूज होऊन नका देऊ. आणि स्पेशली जेव्हा आपली भक्तीचा प्रश्न आहे आणि तुम्ही म्हणाल की
वो कह रहे हैं कि चैंटिंग मत करो, तो उनको खुश करने के लिए, घर में वातावरण प्रसन्न रखने के लिए मैं चैंटिंग नहीं करूंगी, तर तुमच्याकडनं चुकी होत आहे ती. मग तुम्ही म्हणाल की तो क्या झगड़ा करू मैं, मेरा घर बर्बाद करू? नहीं, तो आप बी इंटेलिजंट. हाऊ टू चॅन्ट यू थिंक. तुम्ही विचार करा की तुम्ही कसं चॅन्टिंग करू शकता विपरीत परिस्थितीमध्ये. तुम्ही मनामध्ये करू शकता किंवा गोधडीच्या आतमध्ये बीड बॅग घेऊन करू शकता, कुठल्या पार्क पण जाऊन करू शकता. तुम्हाला भगवंत बुद्धी देतील जर तुम्हाला भक्ती करायची इच्छा असेल तर. आणि भक्ती करायची इच्छा नसेल तर छोट्या छोट्या गोष्टी आल्यावरती तुम्ही तिथनं विचलित व्हाल आणि भक्ती सोडून द्याल. राईट. सो इधर वे आपल्यामुळे कोणी जर त्रास ज्याला होत असेल किंवा ज्याला कष्ट होत असेल किंवा त्याच्यामुळे आपल्याला त्रास होत असेल, आपली मेन क्रायटेरिया काय आहे की आपल्यामुळे कोणाची भक्ती थांबली नाही पाहिजे किंवा कोणामुळे आपली भक्ती थांबली नाही पाहिजे. भक्ती कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबून द्यायची नाही, इतर आपली किंवा दुसऱ्यांची. जर आपल्यामुळे कोणाची भक्ती थांबत असेल तर आपल्याकडनं अक्षम्य अपराध होत आहे. सिमिलरली कुणामुळे आपली भक्ती थांबत असेल त्याच्याकरता अक्षम्य अपराध आहे तो. आणि या स्थितीमध्ये आपण प्रतिकार केला पाहिजे, विरोध केला पाहिजे. राईट. पण बॅलन्स ठेवून आणि समजदारीने, कारण आपल्याला भौतिक जगात सोबत पण राहायचं आहे ना. आपले संबंध तोडायचा नाहीये, पण संबंध आपल्याला भगवंताशी बनवायचा आहे. राईट. मग बुद्धिमानने काम करायचं, इंटेलिजन्सने, आणि भगवंतांना प्रार्थना करायची, वैष्णवांना सांगायचं, वैष्णव मार्गदर्शन करतील आणि आपण त्यांना पार पडू शकणार आरामात. राईट. सो इट इज लाईक दॅट. हरे कृष्ण. ठीक आहे, मग आपण भेटूया पुढच्या बुधवारी. ज्ञानयोग सेक्शनला आपण स्टार्ट करू, अध्याय नंबर 13. आपण सगळ्यांनी अभ्यास करायला चालू करा. तुमची एक्झाम अध्याय नंबर 9 पर्यंत झाली होती. राईट. बरोबर आहे ना. मग आता तुमच्याकडे अध्याय नंबर 10, 11, 12 हे 3 अध्याय तुमचे ऑलरेडी झालेले आहेत. राईट. 10, 11 सॉरी म्हणजे 10, 11, 12 हे अध्याय झाले ना आपले. आज 9 पर्यंत एक्झाम झालेली आहे. बरोबर आहे. बोला बोला. हा बोला ना, ऐकतोय मी. आन्सर पेपर्स ते पाठवायचे तर टेम्पल मध्ये कोणाकडे तरी पाठवू शकतो ना, कोणाकडे देणार? ऍड्रेस दिलेला आहे ना शुक्लंबर प्रभूंचा ऍड्रेस, त्याच्यावरती पाठवा. ऍड्रेस वर म्हणजे नाही, म्हणजे कोण येणार असेल तर मी पाठवेन. ते पण चालेल. चालेल. ठीक आहे. मग आपण बुधवारी भेटू आणि या सेक्शनला स्टार्ट करू. तुम्ही अभ्यासाची तयारी करा. याची परीक्षा लवकरच अनाऊन्स होईल. ऑलमोस्ट झालेलीच आहे, समजून घ्या. अनाऊन्स्ड. यू नो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बोला माताजी. प्रभूजी बुधवारी नका घेऊ ना क्लास. हरे कृष्ण. किती परीक्षा? मी प्रयत्न करत होतो आणि करतोय, पण समहाऊ ते मॅनेज पण होत नाही मला शेड्यूल माझ्या साईडने. नाही आता किती अध्याय? 10, 11, 12, 13 पण राहील का प्रभूजी अध्याय? आता 13 सुरुवात होईल ना पुढच्या आठवड्याला. 13वा अध्याय. परीक्षा 13 अध्यायांपर्यंत होईल का मग आता? हा, त्याचं मी प्लॅनिंग करतोय. कुठपर्यंत होईल तुम्हाला मी लवकरच कळवेल. पण तुम्ही 10, 11, 12 अध्यायांचा अभ्यास करायला चालू करा. त्याची परीक्षा तुमच्यावरती आलीच, समजून घ्या. राईट. आता जास्त काळ राहिला नाही आपला सोबत. हरे कृष्ण. शेवटचे 6 अध्याय संपले किंवा भक्ती सांगून झाला की हरे कृष्ण, मग तुम्ही सगळे प्रचाराला लागायचं आहे ना. ओके, मग आपण भेटूया बुधवारी नेक्स्ट वीकला. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद्गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यो च पतितानां हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण.